नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचित्र पाहण्या अगोदर आपल्याला त्या काळाची परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. तर त्या काळामध्ये हिंदू समाज हा 4 वर्गामध्ये विखुरलेला होता: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ब्राह्मण या वर्गाला ज्ञानार्जन आणि पांडित्य असे ज्ञानार्जनाचे कार्य त्यांना होते आणि तो ज्ञान अर्जित करणे, संपादन करणे आणि क्षत्रिय वर्गाला शिकवणे अशा प्रकारचे जो त्यांच्या पंडिताचे जे कार्य राहतात ते ब्राह्मण वर्गाला देण्यात आले होते. आणि जो क्षत्रिय हा जो वर्ग होता, हा क्षत्रिय वर्ग लढाया करणे, राज्यकारभार सांभाळणे अशा प्रकारचे कार्य क्षत्रिय हा वर्ग करत होता. आणि जो वैश्य हा जो वर्ग होता तो पशुपालन, शेती इत्यादी संबंधित जे कार्य होते तो वैश्य हा वर्ग करीत होता. आणि जो शूद्र हा जो वर्ग होता याला एकदम खालच्या दर्जाचे काम देण्यात आले होते, जसे की मृत प्राण्यांना ओढणे आणि नाल्या साफ करणे आणि जसं चपला शिवणे इत्यादी प्रकारचे कार्य हा शूद्र हा वर्ग करणार होता. तर शूद्र हा वर्ग ह्या तिन्ही वर्गांना सेवा पुरवण्याचे कार्य करत होता. तर शूद्र या वर्गामध्ये त्या काळामध्ये जे निर्बंध लावून देण्यात आले होते ते अशा प्रकारचे होते की त्यांना रस्त्याने त्यांचे ठसे रस्त्यावरती उमटले नाही पाहिजे, त्यांच्या थुका त्यांना सहन जमत नव्हता. तर ते आपल्या कमरेच्या मागे झाडू लावत होते आणि गळ्यामध्ये मटका लावून ठेवत होते, जेणेकरून त्यांच्या परिणाम जे दुसरा वर्ग आहे त्यांच्यावर होणार नाही. तर पाणी पिण्याचा त्यांना अधिकार नव्हता, मंदिरात जाण्याचे अधिकार नव्हता. तर इतक्या प्रकारचे जे निर्बंध आहे ते त्यांच्यावर तर लादून ठेवण्यात आले होते आणि तो सर्वात खालचा वर्ग होता. तर अशा प्रकारचे जे परिस्थिती त्या काळामध्ये होते, त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. तर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव हे रामजी मालोजी सकपाळ हे त्यांचे वडिलाचे नाव होते आणि त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. तर बाबासाहेब जेव्हा त्यांचेवाले बालपण जे आपण जर बघितले तर त्यांनी बालपण अशा परिस्थितीमध्येच त्यांचेवाले बालपण गेले आहे. त्यांचे वडील फार शिस्तीचे होते, ते लष्करी सेवेमध्ये कार्य करीत होते आणि सुभेदार पदापर्यंत गेले होते. तर ते त्या काळामध्ये जे ब्रिटिश लोकांनी ज्या मिशनरी सुरू केल्या होत्या शिक्षणाच्या, त्या कारणाने त्यांना शिक्षण त्यांचेवाले होऊन गेले होते आणि ते ब्रिटिश लष्करामध्ये शिक्षण आपल्या सेवा करत असल्या कारणानं त्यांनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे जेव्हा ॲडमिशन करण्याकरिता गेले तेव्हा प्रिन्सिपल यांनी सांगितले होते की तुमच्या मुलाला या सर्वांच्या बरोबर तो शिक्षण घेऊ नाही शकेल दुसऱ्या मुलांच्या बरोबर. तर त्याला शिक्षण जे घ्यायचे आहे ते बाहेर बसून, म्हणजे दरवाजाच्या बाहेर बसून जिथे चपला वगैरे काढतात तिथे बसून त्यांना शिक्षण घ्यावं लागेल. तर त्यांचे जे वडील होते भीमराव यांचे, त्यांना माहीत होते की ही तर परिस्थिती आहे माझं, त्यांनी कोणत्याही हालतीत त्यांचे शिक्षण झाले पाहिजे याकरता त्यांनी होकार दिला आणि त्यांचीवाली ॲडमिशन घेण्यात आली. तर ते आपली दरी स्वतः आणत बसायची आणि ते दरवाजाच्या बाहेर राहून शनी तिथे बसून शनी आपला जे शिक्षक वर्ग जो शिकवत होते मुलांना तिथून म्हणजे बाहेर बसून राहून शनी त्यांनी आपल्याला शिक्षण सुरू केला. तर अशा प्रकारची त्यांची व्यवस्था होती त्या काळामध्ये. तर त्यांचे जे बालपण बघितलं तर त्यांच्या वडिलांच्या जीवनाचा फार मोठा प्रभाव आहे. तर त्यांचे वडील जे होते फार शिस्तीचे होते आणि त्यांची इच्छा होती की हा जो मुलगा आहे हा कोणत्याही हालतीत चांगला शिको आणि आपला समाजाचा उद्धार करो. तर ते काळामध्ये ते बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांचे जे भाऊ बहीण वगैरे होते त्यांना ते रामायण, महाभारत इत्यादी प्रकारचे ग्रंथ वाचून दाखवीत आणि त्यांना वाचायला लावीत. कारण की त्या ग्रंथामध्ये जे द्रोण होते, आपला कर्ण होते, तर ते खालच्या याच्यापासून कशाप्रकारे ते वरती आले आहेत बा, हे त्यांची शिकवण बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या भाऊ बहिणींना त्यांना प्रेरणा मिळो हा त्यांचा उद्देश होता. तर बाबासाहेब यांच्यामध्ये प्रश्नाची पुष्कळ कुतूहलता राहत होती की बाई हे कशा प्रकारचे हा प्रश्न ते विचारत होते आपल्या वडिलांना की यांचे कार्य काय, यांचे कार्य काय, यांचे कार्य काय, अशा प्रकारचे त्यांची प्रश्नामध्ये पुष्कळ कुतूहलता राहत होती, जिज्ञासूपणा त्या बाबासाहेबांच्या याच्यामध्ये राहत होती. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांची आई होती त्या आई जास्त काळ त्यांच्याबरोबर नाही राहू शकली. ते 5 वर्षाचे असतानाच तेव्हा त्यांची आई मरण पावली होती. तर त्यांची आई जेव्हा ते ॲडमिशन करण्याकरता गेले होते तर त्यांच्या आईने त्यांना एक सल्ला दिला होता आपल्या बाबासाहेबांना आणि तो त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहिला की त्यांची आई म्हणजे तुम्ही जर शिक्षणाकरता तू ॲडमिशन जे झाली आहे तुझीवाली, तर त्यामध्ये प्रवेश जो झालेला आहे तर त्यामध्ये तुला पुष्कळसे असे जी परिस्थिती होती त्या काळाची की तुम्हाला पुष्कळसा म्हणजे गैरवर्तणूक करण्यात येईल. तर त्यांनी सांगितले होते आपल्या बाबासाहेबांना की तुला जर तिथे
प्रवेश तू शाळेमध्ये जाऊन राहिला आहे तर कोणत्याही हालतीत तुला शिक्षण घेणे आहे. कारण की तू जर यांच्याबरोबर झगडा करत राहिला किंवा त्यांच्याबरोबर जर हे करत राहिला वादविवाद तर तू शिक्षण घेऊ न शकशील आणि तुला जे समाजाचे उद्धार करायचे आहे तू ते करू न शकशील. म्हणून कारणाने तुला शिक्षण घेणे आहे आणि शिक्षणामध्येद्वारेच तू मोठा होऊ शकशील. तर हे जे आईचे त्यांचेवाले जे वाक्य होते त्यांच्या जे बालपणीमध्ये एकदम सुरुवातीच्या याच्यामध्ये जे मिळाले होते ते त्यांनी लक्षात ठेवले आणि ते संपूर्ण आयुष्य त्यांच्यावाला कामात आले. तर अशा प्रकारे त्यांच्या आईचा सहयोगसुद्धा त्यांच्या जीवनकाळामध्ये राहिलेला आहे आणि त्यांचा प्रभाव राहिलेला आहे. तर समोरच्या काळामध्ये जे त्यांचे वडील होते त्यांची शिस्त फार कडक होती. ते त्यांना सकाळी उठवत होते 2 वाजता आणि त्यांना शिक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी प्रेरित करत होते. तर अशा प्रकारे त्यांचे जे शाळेमध्ये जात असत ते आणि घरचा जो व्यवहार होता ह्या घरच्या आणि शाळेच्या दोन्ही व्यवहार त्यांच्या जीवनामध्ये पडत होता. तर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा प्राथमिक शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना एक गुरुजी मिळाले ज्यांचे नाव होते कृष्णाजी केशव आंबेडकर. तर त्यांचे आडनाव जे होते कारण की बाबासाहेब आंबेडकर जे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत आणि त्यांचे आंबावडे हे त्यांचेवाले मूळ गाव होते. तर यांच्यावरूनच त्यांचेवाले आडनाव आंबावडेकर असे म्हणत होते. तर जे कृष्णाजी केशव आंबेडकर आहेत यांनी तेव्हा त्यांना आपले आडनाव दिले आणि म्हणाले की तू आता या आंबेडकर या नावाने तुला हे शिक्षण सामोर घे आणि तुझ्या सामोरच्या जीवनात हे ठीक वाटेल बा म्हणून. तर कारण की बाबासाहेबांची लहान असताना त्यांचीवाली बुद्धिमत्ता फार चातुर्ज्ञ होती आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची एक जिज्ञासू प्रवृत्ती होती. या जिज्ञासू प्रवृत्ती असल्या कारणानं ते त्या शिक्षकाचे फार आवडते बनून गेले होते. ते एक ब्राह्मण शिक्षक होते परंतु ब्राह्मण असूनसुद्धा त्यांनी बाबासाहेबांना जवळ केले होते, आपली माया त्यांना दिली होती. तर त्या काळामध्ये सुद्धा काही लोक असे होते, ब्राह्मण प्रवृत्ती म्हणजे सर्वच काही लोक गलत नसतात आणि काही लोक असतात की ते त्यांना की माणुसकी त्यांच्यामध्ये असते. तर जी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना शिकवण दिली फार मतलब त्यांच्या जीवनामध्ये ते कामात आली. तर त्यांनी आपले आंबेडकर हे आडनाव बाबासाहेब यांना दिले आणि तशी पुस्तकामध्ये नोंदसुद्धा केली. तर प्राथमिक जे शिक्षण झाले त्यांचेवाले ते 1904 बाबासाहेब हे आपले 4थी परीक्षा इंग्रजीमध्ये पास झाले, इंग्रजी येते. आणि त्याच्यानंतर 4थी पास झाल्यानंतर त्यांचे वडील जे अगोदर सातारामध्ये राहत होते तर त्यांनी मुंबईमध्ये जाण्याचे स्थायिक झाले मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये गेल्यानंतर ते मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेज आपले एल्फिन्स्टन या शाळेमध्ये बाबासाहेबांचे त्याच्यानंतरचे शिक्षण झाले. तर 1907 त्यांनी मॅट्रिकची परीक्षा ते पास झाले. तर 1907 मॅट्रिकची परीक्षा पास झाले. मॅट्रिकची परीक्षा पास झाले तर तेव्हा तो जो समाज होता बाबासाहेब आंबेडकर जिथे राहत होता तर त्या समाजामध्ये आतापर्यंत कोणीच मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाला नव्हता. तर तेव्हा ते त्यांच्या सत्कार करण्याकरिता बाबासाहेब आंबेडकर सत्कार करण्याकरिता तेव्हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर त्या कार्यक्रमामध्ये कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे जे गुरुजी होते, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर ह्या गुरुजींनी बाबासाहेब यांना बुद्धाचे चरित्र हा ग्रंथ एक पुस्तक त्यांना भेट दिली. तर ह्या कार्यक्रमामध्ये जे त्यांना पुस्तक भेट दिली, हे पुस्तक भेट दिल्यानंतर त्यांच्या जीवनावर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बुद्धाचा प्रभाव हा तेव्हापासून पडण्यास सुरुवात झाली आहे. बाबासाहेबांच्या वर जे बुद्धाचा जो प्रभाव आहे हा 1907 जेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या गुरुजींनी त्यांना भेट दिली बुद्ध चरित्र ह्या ग्रंथाची. तर तेव्हापासून त्यांच्यावर बुद्धाचा प्रभाव पडला. त्यांनी जो ग्रंथ वाचला तर त्यांना बुद्धाची जे शिकवण काय आहे, एक म्हणजे जे समानतेची, एक स्वातंत्र्याची, एक बंधुत्वाची, प्रज्ञाची, शील करुण्याची, हे शिकवण तेव्हापासून त्यांच्या अंगामध्ये आली. आणि ज्ञानार्जन करणे हेच एकमेव ध्येय ठेवून आणि आपल्या समाजाकरता उद्धार करण्याकरता कोणत्या गोष्टी आपल्या आवश्यक आहेत, ठीक आहे, तर आपली अज्ञान दूर न करता ह्या सर्व गोष्टीची सांगड त्यांना त्या ग्रंथामधून मिळाली. तर त्याच्यानंतरचे जे शिक्षण आहे बाबासाहेब आंबेडकरांचे तेव्हा परिस्थिती फार नाजूक होती आणि तेव्हा गुरुजीच्या सहाय्याने त्यांना जे बडोदा नरेश होते, सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने त्यांची जे स्कॉलरशिप त्यांना सुरू झाली त्या कारणाने ते बी एचे शिक्षण घेऊ शकले. तर 1913 यामध्ये त्यांनी आपले BAचे शिक्षण पूर्ण केले. तर BAचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे 2 पर्याय होता, एकतर नोकरी करायची आणि आपल्या परिवाराला सहाय्य द्यायचे किंवा समोरचे शिक्षण घ्यायचे.
तर काही काळ त्यांनी नोकरी केली, पण नोकरी करत असताना सुद्धा त्यांच्याबरोबर फार म्हणजे गैरवर्तणूक करण्यात आले होते. तर 1913मध्ये त्यांचे वडील मरण पावले आणि वडील मरण पावले. तर हा जो त्यांच्या घटना 1913पर्यंतच्या हा जो वडिलांचा सहवास होता, त्या सहवासामध्ये यांच्या वडिलांचा एवढा मोठा प्रभाव होता की त्यांचे वडील जे होते, जेव्हा परीक्षा वगैरे बाबासाहेब आंबेडकरांची चालू राहत होती शाळेतल्या जीवनाची, तर त्यांचे वडील रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ते जागे राहत होते. का जागे राहत होते की त्यांना 2 वाजता बाबासाहेब यांना उठवून त्यांनी आपला अभ्यास करण्याकरता त्यांना सांगायचे होते. तर अशा प्रकारे त्यांच्यावाला वडिलांचा जो प्रभाव होता, जी कडक शिस्त होती, ते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना लावून दिली होती. शिक्षणाची जी प्रेरणा जे राहते, ते शिक्षणाची प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगामध्ये त्यांना गुण दिले होते की नाही बा, तुला शिक्षण करायचे आणि कडक शिस्तीचे शिक्षण हे करायचं, तुला अभ्यासाचे शिक्षण करायचे आहे, ते जे बाकीचे जे विषय आहेत ते नंतर होतील, पण तू अगोदर शिक्षण घे, आपल्या अभ्यासामध्ये जे शिक्षण आहे महत्त्वाचे ते तू घे. तर अशा कारणाने वडिलांनी जे कडक शिस्तपणा लावून दिली ते त्यांच्या आयुष्यभर कामात आली. ठीक आहे. तर अशा प्रकारे 1913मध्ये बाबासाहेब यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याचे समोरचे जे त्याच्यानंतर त्यांना समोर शिक्षण घ्यायचे होते. तर त्या काळामध्ये सयाजीराव गायकवाड जे बडोदा नरेश होते, त्यांनी जे चांगले विद्वान विद्यार्थी आहेत त्यांना बाहेर परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवत होते. तर त्या काळामध्ये 4 विद्यार्थ्यांना त्यांना निवडले होते. त्याच्यापैकी एक बाबासाहेब आंबेडकर होते, ज्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांना बाहेर परदेशी शिक्षण घेण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले होते. तर ते समोरचे जे शिक्षण आहे त्यांचे MA आणि PhDचे ते अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षणासाठी ते परदेशात गेले होते. ठीक आहे. तर 1913 ते 1917 या काळापर्यंतमध्ये त्यांचीवाली स्कॉलरशिप त्यांना देण्यात येणार होती. तर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा कोलंबिया विद्यापीठमध्ये दाखल झाले, तिथे त्यांना MAचे शिक्षण विद्या ग्रहण करण्याकरता त्यांनी निबंध सादर केला होता, एनिशियन इंडियन कॉमर्स, प्राचीन भारतातील व्यापार. तर अशा प्रकारचे त्यांनी ग्रंथ सादर करून त्यांनी MAची पदवी धारण केली. त्यानंतर PhD संपादन केली. PhD संपादन करण्याकरता त्यांनी प्रबंध सादर केला होता, नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. हा प्रबंध सादर करून त्यांनी PhDची पदवी प्राप्त केली. त्याच्यानंतर जे शिक्षण त्यांना घ्यायचे होते ते त्यांना लंडनमध्ये घ्यायचे होते, इंग्लंडमध्ये घ्यायचे होते. तर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या कॉलेजमध्ये त्यांनी दाखिला घेतला आणि समोरचे शिक्षण जे MSc राहते ते त्यांनी घेण्याकरता प्रवेश केला. आपला DSc आणि बॅरिस्टर ॲट लॉ याचे जे ग्रेजिन एक म्हणून तिथेमध्ये हे आहे कॉलेज, तर त्याच्यामध्ये त्यांनी बॅरिस्टर ॲट लॉची पदवी घेतली होती. तर जेव्हा त्यांनी ॲडमिशन केला आपला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यामध्ये त्यांनी MSc करिता त्यांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन इम्पिरियल इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध सादर करून त्यांनी MScची पदवी धारण केली होती. आणि ह्या 1917 ह्या ज्या काळामध्ये त्यांची स्कॉलरशिप जे त्यांनी सयाजीराव गायकवाड यांनी दिली होती ती समाप्त झाली. तर त्यांना शिक्षण तर घ्यायचे होते, पण आता स्कॉलरशिप संपूर्ण झाल्यानंतर कारणानंतर त्यांनी अर्जसुद्धा केले, पण त्यांना त्या गोष्टी झाल्यात नाही. तर ते परत मायदेशी आले. पण त्याच्या अगोदर त्यांनी तिथली जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये त्यांनी परवानगी मागितली होती की माझे शिक्षण 21-23च्या या दरम्यानमध्ये येऊन मी आपले पूर्ण शिक्षण करील बा, याची परवानगी मला द्या. आणि ती कॉलेजनी त्यांना परवानगी दिली. त्या कारणाने ते मायदेशी परत आले. मायदेशी परत आल्यानंतर त्यांनी आपला जे सयाजीराव गायकवाड होते यांच्या विभागामध्ये बडोद्यामध्ये सेक्रेटरी सचिव या पदावरती कार्य केले. पण या पदावरती कार्य करीत असताना त्यांना जी त्यांची अस्पृश्य हे जे होते त्या कारणाने जो तिथला जो कर्मचारी वर्ग होतो त्यांच्याबरोबर गैरवर्तणूक करत होता. एक जो सेक्रेटरी सचिव हे फार मोठी पोस्ट राहते, आजच्या IS लेवलच्या बरोबरची पोस्ट राहते, पण त्या काळात त्या पदावर असताना सुद्धा एक शिपाई त्यांना दुरून फाईल फेकून देत असे. त्यांच्या पाण्याचा स्पर्श दुसऱ्या पाण्याच्या भांड्याचा स्पर्श दुसऱ्या जे सहकारी आहेत त्यांना चालत नव्हता. तर ही परिस्थिती त्यांनी झेलली आणि झेलत असताना त्यांनी
त्यांच्याबरोबर ते परिस्थिती जेव्हा चालू राहते तर ते त्यांना वाईट वाटले त्या गोष्टीच्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या पदावर कार्य करीत असताना त्यांना जेव्हा तिथं राहण्याची व्यवस्थाची सोय जी गोष्ट राहते तर राहण्याची व्यवस्थेची सोय त्यांना झाली नव्हती. राहण्याची व्यवस्था जेव्हा ते भाड्याने रूम पाहण्याकरता जात होते तर त्यांना रूम द्यायला कोणी तयार नव्हते. ठीक आहे, अशी एकदम वाईट परिस्थिती त्यांनी बघितलेली आहे, झेललेली आहे. तर जेव्हा वाईट रूम पाहत होते तर तेव्हा त्यांना रूम कोणी द्यायला तयार नव्हते. एका पारशी कुटुंबामध्ये जेव्हा त्यांनी गेले तर त्यांनी नाव बदलवून आपलंवालं ते राहण्याकरता भाडे घेतले. पण काही दिवसानंतर ते जेव्हा गोष्टी समजल्या की हा एक अस्पृश्य आहे, महार जातीतला आहे, तर तेव्हा तिथल्या लोकांनी, आपल्या पारशी लोकांनी त्यांना सांगितलं की तुला रूम खाली करावा लागेल. ठीक आहे, तर अशा प्रकारची जे त्यांच्यामध्ये जो सामाजिक जो भेदभाव होता तो प्रत्येक वर्गाकडून होता. म्हणजे अस्पृश्य जो आहे तो फक्त हिंदू समाजातला आहे, पण तो अस्पृश्य असल्याकारणाने तो सर्वच जे दुसरे धर्म आहेत त्यांच्याकरता सुद्धा तो अस्पृश्यच राहते. तर असे जे त्या काळातली जी परिस्थिती होती ते त्यांना झेलावी लागत होती. तर हा जो अन्याय होता, हा जी असमानता होती, ते त्यांनी भेदभाव होती हे त्यांनी झेलली होती. आणि त्या बडोद्या नरेश यांच्या जे त्यांनी पद दिले होते सेक्रेटरी सचिवचे, ते कार्यकाळसुद्धा म्हणजे कुठं राहण्याची सोयच नाही त्यांना, आणि जो गैरवर्तणूक या कारणाने ते त्यांना ड्युटी त्यांना सोडायला लागली. सोडल्यानंतर त्यांना काही दिवस त्यांनी 2 मुलांचे ट्युशन घेण्याचे कार्य केले. काही म्हणजे त्यांनी कंपनी खोलली होती काय आपला स्वतःची, की बाई शेअर मार्केट आणि यांच्या ॲडवायझर म्हणून अशी त्यांनी कंपनीमध्ये आपल्या स्वतःची सल्ला मार्गदर्शनची कार्य केले होते. अशा प्रकारचे ते म्हणजे कार्य त्यांचे चालू होते. आणि कुठेतरी आपला जो आजीविका आहे ते पूर्ण करायचे त्यांचेवाले साधन चालू होते. आणि त्यांना माहीत होतं की मला माझे शिक्षणसुद्धा पूर्ण करायचे आहे. ठीक आहे, तर कुठे प्राध्यापकची ड्युटी त्यांना मिळाली शिक्षकाची, ते त्यांनी ती केली. त्यांनी ॲडवायझरचे काम केले, कुठे शिकवण्याचे कार्य केले. आणि अशा प्रकारेच असताना मुंबईच्या एल्फिन्स्टन या कॉलेजमध्ये, सरकारी कॉलेजमध्ये प्राध्यापक या पदावर ते नियुक्त झाले होते. ठीक आहे, तर प्राध्यापक पदामध्ये असताना त्यांना जो महिन्याचा पगार होता 450 रुपये महिना होता. आणि ते असताना ते काही पैसे आपल्या शिक्षणासाठी, जे समोर त्यांचे शिक्षण राहिलं होतं ते शिक्षणा पैशासाठी काही पैसा आपल्याला जमा करत, आणि जो पैसा आहे तो आपल्या घरच्यांना देत. जसे 100 रुपये घरच्यांना देत आणि बाकीचे पैसे शिक्षणासाठी देत होते, कारण की त्यांचे शिक्षणसुद्धा त्यांना पूर्ण करायचे होते. तर अशा प्रकारे करत असताना असे समाजकार्यसुद्धा त्यांचेवाले काही चालू होते. तर समाजकार्य करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भेट छत्रपती शाहू महाराज यांच्याबरोबर झाली. तर शाहू महाराजबरोबर यांची भेट झाली तर त्यांचे संबंध फार जवळीक होऊन गेले होते. तर ते छत्रपती शाहू महाराज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले होते आणि त्यांना आपल्या अस्पृश्य वर्गाची वाचा फोडण्यासाठी, त्यांचे जे प्रश्न आहेत ते समोर मांडण्यासाठी, जनतेपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी 2,500 रुपयाची देणगी दिली मूकनायक हे वृत्तपत्र काढण्याकरिता. तर शाहू महाराज यांनी जी 2,500ची देणगी दिली त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. तर मूकनायक ह्या वृत्तपत्रामध्ये जे अस्पृश्य समाजाची वाचा आहे ते लोकांपर्यंत गेली पाहिजे, त्यांच्या समस्या लोकांपर्यंत कळाल्या पाहिजे, सरकारपर्यंत त्यांची गोष्टी गेली पाहिजे. तर या कारणाने हे जे आहेत याकरता मूकनायक हे वृत्तपत्र चालू करण्यात आले होते. त्याच्यानंतर त्यांचे जे संपादक आहेत त्यांनी आपले संपादकाचे कार्यभार हे भटकर या एका व्यक्तीला देऊन दिले होते त्यांच्या सहकार्याला. आणि नंतर ते शाहू महाराज यांच्या शिष्यवृत्तीच्या सहाय्याने ते जी मदत केली त्यांनी पैशाची, त्याच्या सहाय्याने ते मग पुन्हा जे राहिलेले शिक्षण आहे ते पूर्ण करण्याकरिता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेजिन बॅरिस्टर ॲट लॉ, तर हे पूर्ण शिक्षण करण्याकरिता परत इंग्लंडला गेले. आणि तिथे त्यांनी मग जे राहिलेले शिक्षण आहे, जसं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSCचे शिक्षण पूर्ण केले. ठीक आहे, आणि त्यांना DSCचे शिक्षण जे म्हणजे फार महत्त्वाचे राहते, पूर्ण म्हणजे आजच्या काळामध्ये फार कठीण परीक्षा राहते पूर्ण विश्वामध्ये. तर ती परीक्षा त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज अँड इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध सादर करून त्यांनी DSCची पदवी प्रदान केली. तर भारतामध्येच नव्हे तर पूर्ण दक्षिण आशियामधून ते पदवी घेणारे ते एकमेव व्यक्ती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर DSC पदवी धारण करणारे पूर्ण दक्षिण एशियामधून एकमेव व्यक्ती होते.
आणि त्यांनी बॅरिस्टर लॉ हे ग्रेजिन या विद्यापीठातून त्यांनी बॅरिस्टरची पदवी धारण केली आणि त्यांना समोरचे शिक्षणसुद्धा घ्यायचे होते, म्हणजे डॉक्टरेट पदवी धारण घ्यायची होती जर्मनीमधून. तर ते जर्मनीमध्ये असताना सुद्धा त्यांनी शिक्षण घेतले जर्मनीमध्येचे बॉनेन या विद्यापीठामध्ये आणि तिथून बॉनेन या विद्यापीठातून काही शिक्षण घेतले आणि त्याच्यानंतर तिथे फ्रेंच भाषा जे राहते ते फ्रेंच भाषासुद्धा त्यांनी ग्रहण केली. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब यांना 9 भाषेचे ज्ञान होते. ठीक आहे. तर हे जो पूर्ण ज्ञान संपदा त्यांनी ग्रहण केली आहे, हे ज्ञान संपदा त्यांना पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्यावाला कामात आली आहे. तर हे जे त्यांनी जो प्रबंध सादर केला होता, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन ॲट इट्स सोल्युशन, यामध्ये जसं ज्या प्रकारे त्यांनी जो प्रबंध सादर केला आणि सुवर्ण विनिमय पद्धत आणि सुवर्ण परिमाप ह्या 2 पद्धतीच्या त्यांनी त्याच्यामध्ये सादर केलेला आहे आणि समोर याच्यावाला परिणाम का होऊ शकते आपल्या याच्यावरती, समाजावरती आणि अर्थव्यवस्थेवरती याच्यामध्ये पूर्ण त्यांना सांगितलेले आहे. तर सामोच्या याच्यामध्ये जेव्हा ते हिल्टन यंग कमिशन आले होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की आपल्या भारत देशामध्ये सुवर्ण विनिमय चलन ही जी पद्धती आहे ही फायदेशीर नाही राहील आणि सुवर्ण परिमाप ही पद्धती फायदेशीर राहील. कारण की जे सुवर्ण विनिमय चलन हे जे पद्धत राहते हे याच्यामध्ये करन्सी पेपरामध्ये येते. ठीक आहे. आणि जो पेपरामध्ये करन्सीचा वापर करण्यात येतो आणि त्याच्यावर सुवर्ण ठेवल्या जात असते. आणि जे सुवर्ण परिमाप आहे, सुवर्ण परिमापमध्ये याच्यामध्ये काही प्रमाणात सोन्याचा वापर केला जात असतो. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टींमध्ये त्याच्यावाला अंतर राहते. तर जेव्हा त्यांना विचारण्यात आले होते, त्याने आपली साक्ष दिली होती हिल्टन यांच्यासमोर, त्यांनी सांगितले होते की सुवर्ण विनिमय हे जे पद्धत आहे हे याकरिता ठीक नाही आहे की यामुळे हे पद्धत एक लवचिक आहे. लवचिक असल्या कारणाने जर सरकार हे जर याच्यावाला वापर ठीक तरीकेने नाही करू शकली तर समाजामध्ये महागाई वाढेल. ठीक आहे. तर महागाई वाढेल कारण की हे सरकारच्या याच्यावर अवलंबून राहते की सर्वांचे जे धोरण कसे आहे बा. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी ते गोष्ट हिल्टन यांच्यासमोर साक्ष दिली होती त्या काळामध्ये. तर आज जर बघत असतो आपण की जे महागाई वगैरे वाढते आणि त्याच्यावाला पुष्कळचा प्रभाव आपल्या समाजावर पडतो, तर ही गोष्ट त्यांनी त्या काळामध्ये सांगितली होती. पण त्या काळामध्ये त्याकडे गोष्टीले त्यांना अमान्य करता जे प्रोफेसर केन्स यांनी जे सुचविले होते की सुवर्ण परिमाप ही पद्धत विकसनशील राष्ट्राकरिता योग्य राहील आणि सर्वच लोकांनी आपापले, जसं आपण सांगत राहते की घोडदौड पद्धतीमुळे जर एक व्यक्ती म्हणला तर त्याच्याच मला पुढाकार घ्यायचा, तर तशा प्रकारे तसा जो व्यवहार झाला होता आणि त्यांना आपलं भारत देशाने सुवर्ण परिमाप हे पद्धत सुवर्ण विनिमय चलन, ठीक आहे, ही पद्धत वापरली होती आणि सुवर्ण परिमाप ही पद्धत वापरली नाही. तर अशा प्रकारचे जो ज्ञानसंपदा त्यांनी ग्रहण केली होती आपलं कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, ग्रेजिन या संस्थेमध्ये, त्याच्यानंतर बॉन विद्यापीठामध्ये, तर हे जे ज्ञानसंपदा त्यानं धारण केली आणि हे जे ज्ञानसंपदेद्वारे जे विद्वत्ता हासिल केली, हा सुविद्वत्तेच्या हा जो त्यांनी संघर्ष झेलला होता, म्हणजे त्यांच्या जो जीवनकाळ आहे बघितलं की त्यांचे जो विद्यार्थी जो जीवन आहे हे विद्यार्थी जीवनामध्ये त्यांनी आपल्या 24 तासपैकी, दिवसाच्या 24 तासपैकी 21 तास त्यांनी अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी जीवनामध्ये BA पर्यंतचे शिक्षण त्यामध्ये असताना त्यांनी 18 तास अभ्यास केलेला आहे. इकडे जेव्हा ते बाहेर देशामध्ये आले होते तेव्हा ते सकाळी लायब्ररीमध्ये जात होते आणि संध्याकाळपर्यंत फक्त जेवणाच्या वेळेवर काही वेळ आराम करत होते आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस ते अभ्यास करत असे आणि संध्याकाळपर्यंत त्या लायब्ररीमध्ये राहत असे. म्हणजे एकमेव विद्यार्थी असे होते की जे सकाळी लायब्ररीमध्ये ते सर्वात अगोदर जात आणि संध्याकाळी जेव्हापर्यंत लायब्ररी पूर्ण बंद होत नसे तेव्हाचे आखरी विद्यार्थी निघणारे. तर असा त्यांच्यावाला म्हणजे एक प्राचीन काळामधले जे ऋषी वगैरे जे आपण पाहत असतो त्यांच्यापेक्षाही म्हणजे तशाच प्रकारे त्यांनी आपलीवाली गहन साधना विद्या त्यांनी संपादन केली. ठीक आहे. तर हा पूर्ण त्यांच्यावाला विद्यार्थी जीवनाचा पूर्ण प्रवास आहे. त्यानंतर ते जेव्हा वापस आले आपल्या भारतामध्ये 1923मध्ये जेव्हा ते परत वापस आले तर तेव्हा त्यांनी आपला वकिली व्यवसाय सुरू केला होता. वकिली व्यवसाय आणि वकिली व्यवसायामध्ये अगोदर त्यांना काही काळ जे त्यांच्यावर गैरवर्तणूक राहते, अस्पृश्य समाजामधून जे येणार होते, महार होते, काही त्यांच्या
सहयोग मिळाला नाही, पण नंतर जेव्हा सहयोग मिळाल्यानंतर त्यांनी आपले व्यवसाय सुरू केला आणि वकील व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी आपली वाली प्रगल्भता, आपली विद्वत्तेच्या सामने पुष्कळसे खटले आहेत की ते त्यांनी विजय मिळवून दिला आणि त्यांच्यामध्ये त्यांनी आपली विद्वत्ता सादर करत एक अलौकिक नाव वकील व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी आपले चालविले. त्यानंतर असे करत असतानाच त्यांनी जे अस्पृश्य समाज आहे, अस्पृश्य समाजामध्ये त्यांना माहीत होती की जी कडकड होती की आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार व्हावा, ठीक आहे. तर या कारणाने त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा ही 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारिणी सभा ही संस्था स्थापन केली, ठीक आहे. याचे उद्देश होते की अस्पृश्य समाजाच्या ज्या समस्या आहेत ते सरकारी दरबारी मांडणे आणि त्यांना राजकीय हक मिळविणे आणि समाजामध्ये जे अस्पृश्य वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता वसतिगृह सादर करणे आणि त्यांना स्कॉलरशिप मिळायला हवी. तर अशा प्रकारचे आणि त्यांच्यामध्ये एक लढवय्या वृत्ती जागृत व्हावी या उद्देशाने त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा ही स्थापन केली होती. त्यांचे बोधवाक्य होते, घोषवाक्य होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे बोधवाक्य होते हे म्हणजे आजच्या तरुण पिढीला सुद्धा किती म्हणजे प्रेरित करते की तुम्ही शिक्षणच सर्व काही आहे. शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्रेशल करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर जेव्हा तुम्ही शिक्षण घ्याल तर शिक्षण हे फक्त नोकरी करण्यासाठीच नव्हते, तर आपल्या आतमध्ये जे विचार आहेत ते आपले जे दिमाग एक म्हणजे संकुचित राहते त्याला कशाप्रकारे खोलता येईल, त्यांना कशाप्रकारे एक म्हणजे रस्ता दाखवता येईल, कशाप्रकारे तुम्ही प्रत्येक गोष्टीचे विचार करू शकता, आपली जिज्ञासा पूर्ण करू शकता, हे याच्याकरिता शिक्षण असते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं की तुमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याकरिता तुम्हाला स्वतः प्रेरित व्हावं लागेल, उभे व्हावं लागेल, तुमच्यामधील जे लढवय्या वृत्ती आहे ते तुम्हाला जागृत करावं लागेल. तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेच्याद्वारे आपल्या सर्व समाजाला एक घोषवाक्य दिले होते. तर अशाच प्रकारे त्यांच्या समाजकार्य चालू होते, ठीक आहे. तर 1930 राऊंड टेबल कॉन्फरन्स गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. तर त्या गोलमेज परिषदेमध्ये जे ब्रिटिश गव्हर्नमेंट होती त्यांना जे सामोरचे जे ते 1935चा जो कायदा होता त्याच्यामध्ये जे सामोरची जे त्यांची रणनीती होती आपल्या राज्यकारभाराची आणि जे भारतामध्ये जे डिमांड चालू होती त्या काळामध्ये तर स्वराज्याची, तर याकरिता त्यांनी गोलमेज परिषद आयोजित केली होती 1930. तर पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसांनी बहिष्कार केला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या गोलमेज परिषदेमध्ये गेले होते. कारण की त्यांना आपले जे अस्पृश्य वर्ग आहे जो इतक्या दिवसापासून तो त्याच्यावर अन्याय होत आलेला आहे, जो सर्वात वेगळा पडण्यात आलेला आहे तो वर्ग, तर या समाजाचे प्रश्न मांडण्याकरिता आणि त्यांना राजकीय हक्क मिळण्यात यावेत आणि त्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने बाबासाहेब तिथे गेले होते. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जे लंडनमध्ये झाली होती आणि जे रॅम्से मॅकडोनाल्ड हे जे प्रधानमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सहाय्याने ते राऊंड टेबल कॉन्फरन्स करण्यात आली होती. तर तिथे त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये त्या ब्रिटिश जे गव्हर्नमेंट होती त्या गव्हर्नमेंटच्या समोर त्यांनी इतके स्पष्टरित्या मांडणी केली आणि जे त्यांचेवाले दलित वर्ग होता, दलित वर्गाची समस्या एकदम त्यांनी योग्य प्रकारे त्यांनी मांडणी केली. कशाप्रकारे त्यांच्यावर अत्याचार होऊन राहिला आहे, कशाप्रकारे हा जो स्पृश्य समाज आहे इतक्या वर्षापासून त्या समाजाला, शूद्र वर्गाला कोणत्याच प्रकारे अधिकार देण्यात आले नाही आणि त्यांनी सांगितले ब्रिटिश गव्हर्नमेंटला की तुम्ही येण्या अगोदरसुद्धा आमच्यावर अशी परिस्थिती की आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ती आज आहे का? नाही आहे. तर तुम्ही येण्या अगोदर आम्ही मंदिरात प्रवेश करत नव्हतो, तर तुम्ही आल्यानंतर आम्ही करतो का? नाही करत. आमच्यावाल्या लष्करी विभागामध्ये आमची भरती होत नाही, पोलीस दलामध्ये आम्ही सामील होऊ शकत नाही. तर आजसुद्धा आमच्याकडे याचे उत्तर नकारार्थीच आहे. तर पुष्कळसे असे जे प्रश्न आहेत त्यांनी मांडणी योग्यरित्या सादर केली आणि पटवून दिल्या ह्या गोष्टी ब्रिटिश गव्हर्नमेंटला की आमचा हा जो वर्ग आहे हिंदू समाजापेक्षा वेगळा त्यांना बनवून ठेवलेला आहे आणि यांना कोणतेच अधिकार देण्यात आलेले नाही आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी आपले मुद्देसूद मांडणी करून त्यांना या गोष्टी पटवून दिल्या. आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स जेव्हा समाप्त झाली तर जेव्हा दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स आली, दुसरी राऊंड टेबल 1931 तर 1931 ते 1932 तर ह्या दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काँग्रेस पक्षातर्फे महात्मा गांधी म्हणतो आपण ते गांधीजी आले तिथे आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा आले आणि जे मुस्लिम समुदाय राहतात किंवा शीख समुदाय राहतात यांचे जे प्रतिनिधी तिथे आले आणि सर्वांचे म्हणजे तिथे एक म्हणजे समोर धोरण ठरणार होते की समोर आपले जे स्वराज्य मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला
कशा पद्धतीने यांची म्हणजे वर्गवाटणी त्यांच्या अधिकारांची केल्या जाईल, कोणत्या प्रकारचे मतदारसंघ देण्यात येतील. तर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते साफसाफरित्या तिथे की आमचा जो अस्पृश्य वर्ग आहे तो इतक्या दिवसापासून त्याला कोणत्याच प्रकारे कोणाकडून सहायता मिळालेली नाही आहे, तर त्याला वरती येण्याकरिता, त्यांच्या समाजाला प्रगती मिळण्याकरिता त्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळण्यात यावे, स्वतंत्र मतदारसंघ मिळण्यात यावे. ही बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे आपल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स 2मध्ये ह्या गोष्टी त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या समोर मांडल्या. ठीक आहे. पण जे गांधीजी तिथे आले होते त्या गांधीजींनी ज्या प्रकारे त्यांचा विरोध केला आणि ते म्हणाले की हे जे बाबासाहेब आंबेडकर जे बोलून राहिले आहेत बा, हे गोष्ट पूर्णतः चुकीची आहे. हा जो हिंदू वर्ग आहे, हा हिंदू वर्ग एक म्हणजे अटूट हिंदू वर्ग, अस्पृश्य वर्ग हा एकदम अटूट हिस्सा आहे. पण आम्ही हा जे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करून राहिले आहेत आणि जे राजकीय हक्क मिळाले पाहिजेत बा, जे गोष्टी करून राहिले आहेत बाबासाहेब आंबेडकर आपल्या अस्पृश्य वर्गाकरता, ही आम्ही देण्याकरिता माझ्यावाला पूर्णतः विरोध आहे. गांधीजींनी म्हणाले की माझ्यावाला या अस्पृश्य वर्गाला राजकीय हक्क देण्याकरता पूर्णतः विरोध आहे. तर हे पूर्ण विरोध होते, कारण की त्यांची जी मानसिकता होती ते वर्ग जे व्यवस्था त्याच्यावर बनलेली आहे ते वर्ग ते सपोर्ट करत होते. महात्मा गांधीजी जे क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र हे याचे सपोर्ट करत होते. ह्यांची जे वर्गवारी आहे बा, यांनी प्रत्येकाने जे आपले कार्य करायलाच हवे, अशा प्रकारची त्यांचीवाली मेंटॅलिटी होती आणि त्यांनी पूर्णतः विरोध केला. राजकीय हक्क देण्याकरिता त्यांनी विरोध केला होता. तर त्यांनी विरोध केला. ते दुसरे जे समुदाय होते, जे मुस्लिम समुदाय होता, शीख समुदाय होता, तर त्यांना राजकीय हक्क देण्याकरता ते समर्थ होते. ते म्हणजे ॲक्सेप्ट करत होते की त्यांना राजकीय हक्क मिळो. पण जेव्हा अस्पृश्य वर्गाची गोष्ट आली ती तेव्हा त्यांनी त्याच्याकरता नापसंती दर्शवली आणि आपला पूर्णतः विरोध जाहीर केला. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं ब्रिटिश गव्हर्नमेंटला की मला भारताच्या कानाकोपऱ्यातून जिथे प्रत्येक जे लहान लहानसे गाव आहेत तिथून सुद्धा ज्यांना मी कधी स्पर्श केला नाही त्या गावामध्ये, तिथून सुद्धा माझ्या जे तारा आले आहेत, त्यांनी जे मला पत्र पाठवलं आहे त्याच्यातून त्यांनी आपली समस्या सांगितलेली आहे की तुम्ही जे करून राहिलेत बा आपल्यासाठी ते योग्य आहे आणि तुम्ही गांधीजीची गोष्ट नको ऐका. आणि जे कडकड आहे त्यांच्यावर जे आतापर्यंत जो अन्याय झालेला आहे आणि ते एकदम खालच्या वर्ग दबून राहिलेला आहे, तर हे त्यांनी आपले पुरावे सादर केले. ब्रिटिश गव्हर्नमेंटला आपले पुरावे सादर केले आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्यांना समजू आले की हा जो व्यक्ती सांगून राहिला हा योग्य सांगत आहे आणि त्यांनी जे पुरावे सादर केले, त्यांना जी परिस्थिती दिसून आली ती योग्य रीतीने आहे. पण गांधीजी ते विरोध करत होते आणि अशा प्रकारे ज्या विरोधामध्ये जो राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे सेकंड हे समाप्त झाली. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा परत आपापल्या या ठिकाणी आले तर त्या काळामध्ये जे गांधीजी होते ते पुण्याच्या येरवडा या गृहामध्ये याच्यामध्ये जेलमध्ये ते होते आणि बाबासाहेब इकडे आले. पण त्यानंतर जो ब्रिटिश गव्हर्नमेंटनी जो कम्युनल अवॉर्ड, जातीय निवाडा ज्याला आपण म्हणतो, तो घोषित केला. आणि घोषित केल्यानंतर जे गांधीजी आहेत त्यांना वाटत होते की हा जो तिथून निर्णय येईल तो आपल्या बाजूने लागेल. पण जो निर्णय लागला, जो कम्युनल अवॉर्ड घोषित करण्यात आला, त्या कम्युनल अवॉर्डमध्ये पूर्णरित्या सांगण्यात आले की जो अस्पृश्य वर्ग आहे त्याला राजकीय हक्क देण्यात आले. म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती ते स्वतंत्र मतदारसंघाची मागणी पूर्णरित्या त्यांचीवाली मान्य करण्यात आली होती. त्यांनी ताबडतोब गांधीजींनी पत्र लिहिले, या गोष्टीविषयी आणि विचारणा केली. तर त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून सुद्धा गांधीजींना सांगण्यात आले की आमच्याकडून म्हणजे सरकारकडून, जे ब्रिटिश गव्हर्नमेंट सरकार होती त्यांच्याकडून जो कम्युनल अवॉर्ड घोषित करण्यात आला आहे त्या कम्युनल अवॉर्डमध्ये जे अस्पृश्य वर्गाला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती ते पूर्णतः मान्य करण्यात आली आहे. आता याच्यामध्ये फेरबदल होऊ शकत नाही. आता याच्यामध्ये एकच गोष्ट होऊ शकते की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःहून माघार घेतील, ठीक आहे, तर अशा प्रकारे ते गोलमेज परिषदेमध्ये कम्युनल अवॉर्ड अस्पृश्यच्या वर्गाच्या बाजूने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपली मांडणी योग्यरित्या जे पुरावे सादर केले होते त्याच्यानुसार जी योग्यरित्या जी मांडणी झाली आहे ती योग्यरित्या त्यांना ॲक्सेप्ट करण्यात आली होती. तर यामध्ये गांधीजी यांचा राजकीय पराभव होता, कारण की त्यांना वाटत होते की नाही बा हे आपल्याकडून लागेल, आपण जे आहेत अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी आपण ते जेव्हा अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी ते म्हणत होते. पण डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांनी प्रतिप्रश्न केला होता की तुम्ही अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी आम्हाला विचारता बा, पण तुम्ही कधी काँग्रेसमध्ये अशी अट टाकण्यात आली आहे की तुमची खादीची अट टाकण्यात आली आहे की जो खादीचा वापर करेल तो काँग्रेसमध्ये प्रवेश करेल. पण कधी असं म्हटलं की जो अस्पृश्य वर्गाला आपल्यासोबत घेईल, अस्पृश्यता मानेल नाही, त्या व्यक्तीला काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येईल बा म्हणून अशी तुम्ही कधी टाकली आहे का?
तर त्याच्यासाठी प्रश्न होता, कधी त्यांनी अशी टाकली आहे? तुम्ही कधी असं प्रतिज्ञापत्र कधी लिहून घेतले आहे का की जो अस्पृश्यतेचे पालन करेल तो काँग्रेसचे सभासद होऊ शकत नाही? हां, तर अशा प्रकारची तुम्ही अट कधी टाकली नाही आहे. तुम्ही फक्त म्हणत असता की आम्ही एवढे खर्च करून राहिलो, आम्ही एवढे 20 लाख रुपये खर्च केले, एवढे सर्व खर्च केले, पण त्याचे जर तुम्ही एवढे खर्च केले तर मी एक सक्षम व्यक्ती काय, तुम्ही फक्त म्हणून राहिले आहेत, पण ते ॲक्च्युअल जर आपण ग्राउंडमध्ये पाहिलो अशा प्रकारचे काहीच त्यांची जे म्हणून राहिले बा त्याच्यावाला ग्राउंडमध्ये काही ते प्रत्यक्ष दिसत नाही आहे. ठीक आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अशा गोष्टी केल्या तर्कानुसार आणि ज्या प्रत्यक्ष गोष्टी केल्या त्याच्यामध्ये त्यांच्याकडे उत्तर नव्हते. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी अगोदरच्या गोष्टी झाल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजीच्या. त्यांनी साफ सांगितले होते की तुम्ही अशी कोणती अट घालत नाही आणि तुम्ही फक्त अस्पृश्यचे मिटवण्यासाठी तुम्ही म्हणून राहिले की मी अस्पृश्य मिटवण्याकरता माझे आयुष्य मी घालवील, पण तुम्ही प्रत्यक्ष जर आपण पाहून राहिलो तर तुम्ही हे वर्गवारी जे बनलेली याचे सपोर्ट करून राहिला आहे, जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यावर सपोर्ट करत राहिला. पण असं तुम्ही कधी विचार करता का की जो शूद्रातला व्यक्ती आहे तो सुद्धा पंडितचे कार्य करू शकते म्हणून? असे तुम्ही विचार करत नाही. हां, ठीक आहे. आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचे म्हणणे होते की जर तुम्ही हे वर्गवारी तुम्ही म्हणून राहिलेत बा योग्य आहे, तर मग तुम्ही सुद्धा एक बनिया याच्यातल्या या कम्युनिटीमधले या, आणि मग तुम्ही हा व्यवसाय बॅरिस्टरचे व्यवसाय कसे करून राहिले? तर अशा प्रकारचे त्यांनी तर्क दिले होते बाबासाहेबांनी. तर अशा प्रकारे त्यांचा संवाद अगोदर झाला होता. पण जेव्हा तो कम्युनल अवॉर्ड घोषित करण्यात आला तर तेव्हा जे गांधीजी होते ते आणखीन पूर्ण प्रयत्न केला की नाही, हा जो हिंदू समाज आहे हा हिंदू समाज एक आहे आणि हा जो अस्पृश्य वर्ग आहे याला आपण मतदारसंघ द्यायचे नाही. ठीक आहे. पण बाबासाहेब आंबेडकर यांचे जसे म्हणणे होते की अस्पृश्य वर्गाच्या प्रगतीकरिता जे इतक्या वर्षापासून त्यांनामध्ये बंधन टाकण्यात आलेले आहे, जे निर्बंध टाकण्यात आलेले आहे, कारण की त्यांना ह्या गोष्टीची चवळ माहीत होऊन गेली होती. कारण की त्यांनी अगोदर जो सत्याग्रह केला होता, कोणता महाडच्या 14 पानाचा सत्याग्रह केला होता आणि त्याच्यामध्ये तशाच प्रकारे त्यांनी काराराव मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता. तर हे जे करत असताना त्यांनी जे सत्याग्रह केले होते त्यामध्ये त्यांना जे दिसून आले होते की हा जो हिंदू वर्ग आहे हा आपण हिंदू वर्गामध्ये असून सुद्धा आपल्याला पाण्यापिण्याचे अधिकार नाही आहे, आपल्यामध्ये मंदिर प्रवेशाचे अधिकार नाही आहे. तर आणि इतक्या वर्षापासून जे त्यांचे जे आत्मविश्वास जो ढासळून गेला होता अस्पृश्य वर्गाच्या, त्यांना वरती करण्याकरिता स्वतंत्र मतदारसंघाची राजकीय हक्क प्राप्त होण्याकरिता ते जे मागणी करतात तेच योग्य आहे आणि ते मिळायला पाहिजे. आणि जे त्यांनी एवढ्या कठीण परिश्रमाने ते आपलं योग्य माणूस आणि ते प्राप्त केलं आहे त्याचा विरोध कोण करत होते? तर आपला गांधीजी त्याच्यावाला विरोध करत होते. तर अशा प्रकारे पूर्ण व्यवस्था बनली होती. पूर्ण भारत देशामध्ये ज्या प्रकारे ते गांधीजीचे एक प्रतिष्ठा होती, गांधीजीचे चरित्र होते, ते त्या काळामध्ये गांधीजींना एक राष्ट्रीय नेता म्हणून ते पूर्ण भारतामध्ये होते आणि सर्व राष्ट्रीय नेत्याच्या जे प्रावीण्यता राहते, जे त्यांच्यावाले जे चरित्र दिसते सर्वांवर एक प्रभाव टाकत असते. तर सर्व जो जनसमुदाय होता तो एका बाजूने गांधीजीच्या बाजूने आणि डॉक्टर बाबासाहेब एका बाजूने. तर गांधीजींनी प्राणांतिक उपोषण याच्याकरिता केले की मी यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या इच्छुक नाही आहे, मी त्याचा विरोध करतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मी अस्पृश्य समाजाकरिता जे मी प्राप्त केले आहे त्यांची प्रगती करणे आहे, हे माझे पहिले कर्तव्य आहे आणि तुम्ही माझ्या अस्पृश्य समाजाचा विरोध कशा करून राहिला बा? हां, मी अस्पृश्य समाज, मला ह्या जो बाजूचा जो खांब आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही मला फाशी लटकवून द्या, हां, पण मी आपल्या अस्पृश्य वर्गाचे मी अहित कधीच करणार नाही. ठीक आहे. तर आपल्याला समजणे इथे महत्त्वाचे आहे की हे जे स्वतंत्र मतदारसंघ आहे हे काय आहे. तर स्वतंत्र मतदारसंघामध्ये असं राहते की याच्यामध्ये जो प्रतिनिधी उभा होतो, ठीक आहे, हा प्रतिनिधी जसं दलित वर्गाचाच राहील उभा आणि त्याला जो वोटिंग करणारा राहील तो सुद्धा दलित वर्गाचाच व्यक्ती राहील. म्हणजे दलित वर्गाचाच व्यक्ती आपल्या प्रतिनिधीला उभा करेल आणि दलित जो प्रतिनिधी नाही त्याला दलित वर्गच उभा करेल आणि त्याला निवडून देईल. अशा प्रकारची स्वतंत्र मतदारसंघाची व्यवस्था होती. तिथे दुसरा कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे स्वतंत्र मतदारसंघामध्ये अशी राहते. आणि जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की तुमचे काय म्हणणे आहे, तुम्ही कोणता असा पर्याय देऊन राहिला की मी हा पर्याय आमच्या दलित वर्गाकरिता म्हणजे त्यांच्या प्रगतीकरिता योग्य राहील बा म्हणून.
तर पुष्कळ त्यांच्याकडे प्रेशर आला होता ह्या गोष्टीच्या बाबासाहेब आंबेडकरांवरती की तुम्ही आपले जे म्हणणे आहे स्वतंत्र मतदारसंघाचे मागे घ्या. पण त्यांना माहीत होते की मी आज जर ह्या गोष्टीला मागे हटलो तर माझ्यावाला अस्पृश्य वर्गाचे काय होणार म्हणून, कारण की त्यांच्यावर पुष्कळ अन्याय झाला होता इतक्या दिवसापासूनच्या. आणि ते जो हिंदू वर्ग आहे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला त्यांना राजकीय हक्क देण्याकरता तयार नव्हता. आणि आजसुद्धा जेव्हा त्यांच्यावर ब्रिटिश गव्हर्नमेंट जेव्हा स्वतंत्र मतदारसंघाची त्यांची मागणी मान्य केली होती आणि त्याचा विरोध गांधीजी करत होते, तर पुष्कळ दबाव करण्यात आला होता, त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्या काळामध्ये पुष्कळशा रॅल्या निघल्या होत्या, पुष्कळ निदर्शने करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब एवढा प्रेशर करत होता, त्यांना धमक्या देण्यात होता की आम्ही तुमच्या समाजाचे नुकसान करून टाकू, आम्ही तुम्हाला जीवाले मारून टाकू, अशा पुष्कळशा त्यावेळेस काळामध्ये घोषणा घडल्या होत्या. तर त्यांच्यावर सुद्धा प्रेशर होता, पुष्कळ प्रेशर होता. पण ते कोणत्याही हालतीमध्ये, मी आताच तुम्हाला सांगितलं आहे की ते म्हणत होते की मी फाशीला गेलो तरी चालेल, पण मी आपल्या अस्पृश्य समाजाचे अहित करणार नाही. तर त्या काळामध्ये जे गांधीजीच्या जे वाईफ आहेत कस्तुरबा गांधी हे बाबासाहेब आंबेडकरकडे गेल्या आणि बाबासाहेब आंबेडकरकडे गेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट पदरच सामोर केले की तुम्ही मला विधवा होण्यापासून वाचवा, माझ्या जे हजबंड आहेत गांधीजी यांचे जीवनदान मला द्या, तुम्ही हे जे म्हणून राहिलेत हे योग्य नाही आहे, तुम्ही कोणत्या बी हालतीत मला विधवा होण्यापासून वाचवा. तर त्यांनी पदर टाकले होते. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांच्यावर जे दोन्ही गोष्टीच्या त्यांच्यावर म्हणजे दिमागावर असर होत होता या गोष्टीच्या, म्हणजे दबाव झेलत होते ते. म्हणजे इकडून पूर्ण भारतातून दबाव येत होता त्यांच्यावरती. आणि इथून ज्या कस्तुरबा गांधी आहेत ह्यासुद्धा म्हणजे मानसिक त्यांना बोलत होते की म्हणजे भावनिक वातावरण तिथे तयार झाले होते की तुम्ही मला विधवा होण्यास पण वाचवा. आणि जी म्हणजे एका महिलेची जी स्थिती राहते ते बाबासाहेब आंबेडकर स्वतः जाणून होते रमाबाईंना पाहूनसानी. तर त्यांना असं वाटत होते ते सुद्धा भावनिक याच्यामध्ये हे होऊन गेले होते कस्तुरबा गांधीच्या वेळेस. तर दोन्ही गोष्टी होत्या त्यामध्ये. तर बाबासाहेब आंबेडकर आजच्या समोर जे काँग्रेसचे मोठे लीडर होते त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल, सी राजगोपालचारी, रावलचारी आणि बॅरिस्टर जयकर यांनी सुद्धा पुष्कळ प्रयत्न केले बाबासाहेब आंबेडकरांना. तर मग हे प्रयत्न केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे पुण्याच्या येरवडा जेलमध्ये गांधीजी यांना भेटायला गेले आणि त्यांनी मग सांगितले की बाई तुमची काय इच्छा आहे, तुम्ही असे कशाला करून राहिले माझ्या अस्पृश्य समाजाकरिता. जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला आहे तर तुम्ही जे शीख समुदाय आहे, जे मुस्लिम समुदाय आहे, तुम्ही यांच्या विरोध नाही करत ना, तुम्ही फक्त माझ्या समुदायाचा का विरोध करून राहिले. तर ते गांधीजीचे म्हणणे होते की हिंदू समाज हा एक संघ समाज, अस्पृश्य समाज हा एक हिंदू समाजाचा एक घटक आहे, ठीक आहे, आणि मला जीवित राहतासुद्धा मी असं वेगळं करू शकणार नाही. तर याच्यामध्ये कोणता योग्य प्रयत्न. तर गांधीजींचे जसे म्हणणे होते त्या काळामध्ये जे बाकीचे जे सदस्य जे होते त्यामध्ये सी राजगोपालचारी, राजेंद्र प्रसाद, बॅरिस्टर जयकर, तर यांनी म्हणले होते की संयुक्त मतदारसंघ देण्यात येतील बा म्हणून. आणि त्याच्यामध्ये संयुक्त मतदारसंघामध्ये जे दलित वर्ग आहेत त्यांच्यासाठी राखीव जागा राहतील. संयुक्त मतदारसंघ देण्यात येईल आणि ते संयुक्त मतदारसंघामध्ये राखीव जागा त्यांच्याकरिता देण्यात येतील. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या गोष्टी जेव्हा पूर्ण एवढा दबाव झाला होता आणि त्यांचे जीव 21 दिवसाचे उपोषण होऊन गेले होते आपल्या महात्मा गांधीजीचे आणि पुष्कळ दबाव आला होता त्यांच्याकडे. तर त्यांनी म्हटले होते की संयुक्त मतदारसंघ, तर संयुक्त मतदारसंघ मध्ये जी राखीव जागा देण्यात येतील असं म्हटलं होतं त्यांनी. तर त्या संयुक्त मतदारसंघाच्या राखीव जागेमध्ये जेव्हा त्यांनी म्हटले होते की बाबासाहेबांनी की संयुक्त मतदारसंघाची जी राखीव जागा आहेत त्याच्यामध्ये जे दलित वर्गाला आहे, जे तुम्ही राखून दिलेले आहे, ते जागा रिझर्वेशनमध्ये दिलेले आहे, त्याच्यामध्ये जास्ती वाढ करा म्हणजे भरघोस वाढ करावा की जेणेकरून माझ्या अस्पृश्य समाजाला जे देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे रिकवर होऊ शकेल, ठीक आहे, त्यांना खरंच त्या गोष्टीचा फायदा होऊ शकेल, ठीक आहे. आणि माझ्यावाला समाजसुद्धा तो या लेवलपर्यंत येईल की तो समोर आपलेवाले भवितव्य त्यांचे प्रखर होईल आणि तो समोर येईल, तुमच्या पातळीवरती येईल, समानतेच्या पातळीवरती येईल. तर ह्या गोष्टी राजकीय हक्क नसल्या कारणास्तव ह्या गोष्टी शक्य नाही आहेत बा. तर जे संयुक्त मतदारसंघामध्ये
जे राखीव जागा देण्यात आल्या होत्या त्या राखीव जागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरघोस जे वाढ मागितली होती ते वाढ त्यांना मग देण्यात आली, ठीक आहे। आणि मग त्यांनी तो हा जो पुणे करार आहे तो पुणे करार वर स्वाक्षरी करण्यात आली, ठीक आहे। आणि जसं राजगोपालचारी, मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर जयकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी मिळून त्यांनी पुणे करार हा घडविण्यात आला, ठीक आहे। तर याच्यामध्ये एक सार्वमताचे कारण म्हणजे राहिले होते की 15 वर्षाकरिता राहील हे की 5 वर्षाकरिता। तर 5 वर्षाकरिता 15 वर्षाकरिता ह्या जो मुद्दा आहे याला बाजूला ठेवून मग जे संयुक्त मतदारसंघामध्ये जे राखीव जागा देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये वाढ करून हा मुद्दा संपुष्टात आला आणि पुणे करार हा संपुष्टात आला, ठीक आहे। तर असे पुणे करार हा घडण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि सर्व जे त्यांचे सदस्य होते काँग्रेसचे मोठे मोठे लीडर त्यांच्यामध्ये। तर त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद झाली। तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गेले। दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जे विधिमंडळ होते त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटचे, तर त्या गव्हर्नमेंटनी जे समोरची जी त्यांचे जे उद्दिष्ट होते भारताच्या जनतेला स्वराज्यकरिता, पण ते प्रांतिक असो होते, यानुसार जो 1935चा जो कायदा ठरवण्यात आला होता तर त्याची पार्श्वभूमी त्या गोलमेज परिषदेमध्ये एक समिती नेमण्यात आली आणि त्याच्यानंतर गोलमेज परिषद हे संपुष्टात आली। तर अशा प्रकारे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुष्कळ संघर्ष केला आहे अस्पृश्य वर्गाला वरती आणण्याकरिता, त्यांना एक समानतेची पातळी मिळवून देण्याकरिता, ठीक आहे। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा 1924मध्ये स्थापन केली। त्यांचेवाले सामाजिक कार्य सुरू होते, असे त्यांचे कार्य सुरू राहिले आणि 1927मध्ये बाबासाहेबांनी महाडच्या 14 आठवडे सत्याग्रह केला। या 14 आठवडे सत्याग्रहामध्ये आपल्याला माहीत असेल की त्या अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकारसुद्धा सार्वजनिकरित्या नव्हता। तर तिथली जे महाडची जी नगरपालिका आहे त्यांनी तेव्हा जो महाराष्ट्राच्या 14 तडे आहे तो सर्वांसाठी अस्पृश्यांसाठी सार्वजनिकरित्या खुला करण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती। तर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927मध्ये असे ठरवण्यात आले की आपल्या सहकार्यासमवेत 14 तड्यामध्ये जायचे आणि पाणी प्यायचे आणि म्हणजे पाणी पिणे म्हणजे हा उद्देश आहे की म्हणजे पाणी पिल्याने आपण मनुष्यानं पाणी पिणे सार्वजनिकरित्या याच्याने काही दुसरा जो समाज आहे किंवा जे पाणी ते म्हणजे काही दूषित होत नाही। पाणी हा एक म्हणजे विचार करू शकता आपण आजच्या काळामध्ये की पाणीसुद्धा त्या अस्पृश्य समाजाला अधिकार नव्हता पाणी पिण्याचा, तर त्याकरिता सत्याग्रह करावा लागला, ठीक आहे। तर महाडचे जे 14 तडे सत्याग्रह होते ते सर्वांसाठी खुले करण्यात आले होते, परंतु जे सामाजिक वर्ग जो होता, जो हिंदू वर्ग जो आपण म्हणतो की तो त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला तयार नव्हता की अस्पृश्य वर्ग त्या पाण्यातलं पाणी पिईल म्हणून। तर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचे सहकारी होते तकरीबन 5000च्या जवळपास सहकारी आले होते, त्या ठिकाणी जमा झाले होते। बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले 14 तड्यामध्ये, त्यांनी आपल्या ओंजळीने पाणी पिलं आणि त्याच्यानंतर सर्व जे त्यांचे सहकारी आले होते हाडचे जे 14 तडे होते त्याच्यातलं पाणी पिले। तर अशा प्रकारे हा जो सत्याग्रह होता 20 मार्च 1927च्या हा सत्याग्रह अशा करता करण्यात आला की जे दुसरे जे समाज आहे ह्या समाजाने जनजागृती व्हायला हवी की अस्पृश्य समाज हा जो मनुष्याला जे अधिकार असतात, मनुष्याला जी समज असते, मनुष्य जीवनामध्ये जो व्यक्ती येतो तर त्याला ह्या ज्या गोष्टी आहेत जे अस्पृश्याच्या त्या दूर व्हायला हव्यात आणि पाणी पिल्याने हा एक मनुष्याचा हक्क आहे आणि तो मनुष्याचा हक्क मिळविण्याकरिता जे आपण आज विचार करतो पाणी जे आपल्याला सहज मिळते, पण हा विचार करू शकता की त्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी सुद्धा इतका संघर्ष करायला लागला होता बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या समाजवर्गाला। तर बाबासाहेब आंबेडकर त्या 14 तळ्याचे पाणी पिल्यानंतर असे कुठं भोजनाची व्यवस्था केली होती त्यांनी एका ठिकाणी, तर ते काही अफवा त्या ठिकाणी फैरली होती की विश्वेश्वर जो मंदिर आहे तिथे जाऊन सुद्धा दर्शन करणार आहेत बा। तर ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरचे सहकारी तिथं जमा झालेले होते त्या ठिकाणी तिथला जो समाज होता स्पृश्य समाज, त्यांनी लाठीचार्ज केला, दगडे मारले आणि त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा पूर्ण माती मिसळवली आणि हिंसाचार केला। तर अशा प्रकारे त्यांनी
पूर्ण माहोल जो होता तिथला खराब करून टाकला होता। आणि एक जर आपण पाहिलं असेल की माहीत झालं की शुद्धीकरण, तर त्या महाडच्या 14 तारखेचा जो सत्याग्रह होता त्याच्यामध्ये जे स्पृश्य वर्ग होते त्यांनी जे गायचे जे मूत्र राहते, त्याचे शेण राहते, अशा तऱ्हेने ते त्याच्यामध्ये टाकून त्यांनी शुद्धीकरणाची जी प्रक्रिया होती ते केली होती। तर आपण समजण्याचा उद्देश म्हणजे एवढंच आहे की महाडचा जो सत्याग्रह होता 20 मार्च 1927 मध्ये, तर हे समजणे महत्त्वाचे की या पाण्याकरिता सुद्धा म्हणजे त्या समाजामध्ये, स्पृश्य समाजामध्ये किती हीन भावना होती की जो अस्पृश्य समाज आहे त्याला म्हणजे पिण्याचा अधिकारसुद्धा देण्यात आला नव्हता। तर अशा प्रकारची ती परिस्थिती होती त्या काळामध्ये। तर जो हिंसाचार वगैरे झाला, मग त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्या गोष्टीला सार्वजनिक म्हणजे कायद्याने त्याचे प्रारूप देण्यात आले होते। ठीक आहे, तर अशा प्रकारचा महाडचा सत्याग्रह झाला होता। म्हणजे पाणी पिण्याकरिता जो म्हणजे मनुष्याला हक्क मिळायला हवा त्याकरिता हा सत्याग्रह होता। त्यानंतर 1900 त्याच्याबरोबर मनुस्मृतीची घटना, दहन करण्याची घटना बाबासाहेब आंबेडकरांनी केली। कारण की मनुस्मृती हा जो ग्रंथ होता, मनुस्मृती ज्याच्यामध्ये जे कायदे देण्यात आले होते, तो शूद्र समाज याला जे एकदम म्हणजे हीन वागणूक देण्यात आली होती, तो जर वेद उच्चारण करेल तर त्याच्या तोंडामध्ये ज्वाला टाकण्यात येईल, त्याच्या कानामध्ये तेल टाकण्यात येईल गरम। तर ही जी मनुस्मृतीमध्ये अशा प्रकारचे जे कायदे करण्यात आले होते आणि जे स्त्रियांना पुष्कळसे म्हणजे अत्याचार केले होते, त्यांना एकदम दाबायचा प्रयत्न केला होता स्त्रियांना सुद्धा, की त्यांना म्हणजे सार्वजनिकरित्या त्यांना फक्त कोणतेच नाही, एक चूल आणि मूल हीच त्यांच्यामध्ये भूमिका ठेवण्यात आली होती। आणि सर्व गोष्टी एकदम पुरुषांवर अवलंबून, पती हाच परमेश्वर आहे हे त्यांच्यावरती टाकून देण्यात आले होते महिलांच्या वरती। तर ही अशा प्रकारची जी स्थिती होती ही फार म्हणजे त्या कायद्याच्या विरुद्ध, मनुस्मृती या कायद्याच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले होते की मनुस्मृती हा ग्रंथ आपण दहन करायच्या, ज्वालेमध्ये त्याला समर्पित करून टाकायच्या बाद। ते काही या मनुस्मृती या ग्रंथामध्ये समाजाच्या म्हणजे एक विकासाकरता काहीच त्याच्यामध्ये तथ्य नाही आहेत। तर असे जे कायदे आहेत ते मनुष्यविरोधी आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते की धर्म हा मनुष्याकरिता आहे, या मनुष्य धर्माकरिता नाही। धर्म जे बनलेले आहेत ते मनुष्याकरिता बनलेले आहेत आणि मनुष्याच्या विकासाकरिता बनलेले आहेत। तर हे जे मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये जे कठोर निर्बंध टाकण्यात आले होते, याकरिता बाबासाहेबांनी तो 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन केले होते। आणि हिंदू जे समाज व्यवस्था आहे त्यांना सांगितले होते की प्रत्येक मनुष्य हा समान आहे आणि समानता आणि स्वतंत्रता आणि बंधुता ही मनुष्यामध्ये सर्वात बेसिक गोष्ट आहे बा म्हणून। तर अशा प्रकारे हा महाडचा सत्याग्रह झाला, मनुस्मृती दहन झाली। त्याच्यानंतर एक आणखी घटना आहे की त्या काळामध्ये मंदिर प्रवेश सत्याग्रह झाले, जसं की काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला। त्यानंतर अशा प्रकारे देशामध्ये पुष्कळसे जे सत्याग्रह होत गेले मंदिर प्रवेश करण्याकरिता। अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे, पार्वती मंदिर सत्याग्रह आहे। तर तसंच त्या ठिकाणी त्या काळामध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह फार फेमस झाला होता। तर महत्त्वाचे म्हणजे असं आहे की एक अस्पृश्य जो व्यक्ती आहे त्याला तो हिंदू समाजाचा घटक आहे, तुम्ही म्हणता की हिंदू समाजाचा घटक आहे, आणि तुम्ही हिंदू समाजाच्या मंदिरामध्ये, हिंदू देवाचे जे मंदिर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्याला एंट्रीसुद्धा करून नाही देऊन राहिले आहेत, त्याला प्रवेश नाही करून देऊन राहिले आहे, मग तुम्ही कसं म्हणून राहिला की तो हिंदू समाजाचा घटक आहे म्हणून। बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते, तेच सांगायचे उद्देश होते की आम्ही मंदिरामध्ये गेल्याने हा जो देव आहे काही भ्रष्ट होत नाही वा, आणि मंदिरामध्ये गेल्याने काही भ्रष्ट होत नाही। आणि त्यांना सर्वांना, जर तुम्ही हिंदू समाजाचे घटक आहे तर सर्वांना एक प्रकारे माणुसकीची वागणूक मिळायला हवी। तर जो काळाराम मंदिर सत्याग्रह आहे तो 1930 मध्ये करण्यात आला होता। त्यामध्ये सर्व जे सहकारी होते बाबासाहेब आंबेडकरांचे आणि देशातून वगैरे जे सहकारी आले होते ते मंदिर प्रवेशासाठी करण्यात आले होते। त्याच्यामध्ये एक असते की रथ म्हणून, तर रथमध्ये काय असते की स्पृश्य आणि असं ठरवण्यात आले होते त्याच्या अगोदर की रथ जो स्पृश्य आणि अस्पृश्य हे दोन्ही मिळून सामोर घेऊन जातील अशातली प्रक्रिया होती। परंतु काय झालं की जो रथाची जी प्रक्रिया स्पृश्य वर्णांनी त्यांना न देता, अस्पृश्य वर्गांना न देता ते स्वतःच्या खिचत राहिले। पण जेव्हा अस्पृश्य वर्ग त्याच्याकडे गेले रथ पकडण्याकरिता, अस्पृश्य वर्गाने त्यांच्यावर तर हिंसाचार केला आणि अस्पृश्य वर्ग हा त्याच्या प्रयत्नात होता की तो सुद्धा त्या रथयात्रेला घेऊन जाईल बाबा, तर त्यांनी हिंसाचार जो सुरू केल्यामुळे लाठीचार्ज, दगडदोंडे असे स्पृश्य वर्गाकडून अस्पृश्य वर्गावरती हल्ला केले। तर अशा प्रकारे जो
तुम्ही विचार करू शकता की एक जो स्पृश्य समाज आहे तो म्हणजे आपल्याच हिंदू समाजातील बांधवांना कशाप्रकारे तो वागवित होता. म्हणजे एकतर हिंदू समाजाचा घटक आहे आणि तुम्ही त्या हिंदू धर्माच्याच मंदिरामध्ये प्रवेश देऊ नाही राहिले. तर अशा प्रकारची जी स्थिती होती ती फार म्हणजे त्या काळामध्ये फार म्हणजे एक विकृत परिस्थिती होती धर्माची, जे म्हणजे तिथल्या ज्या समाजवर्गांनी अस्पृश्यावर तर लादलेली होती त्यांना निर्बंध कडक ते करण्यात आले होते. तर हा जो काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे हा 1930 पासून पूर्ण 5 वर्षापर्यंत चालला. ठीक आहे, पण 5 वर्षापर्यंत चालल्यानंतर सुद्धा त्या स्पृश्य समाजाची मानसिकता बदललेली नाही. बघा असं आहे की त्या 5 वर्षापर्यंत हा संघर्ष चालू राहिला की मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठीचा. तर बाबासाहेब आंबेडकर या काळामध्ये गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा गेले होते. 1930ची घटना आहे ते. तर गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा गेले होते, पण त्यामध्ये दुसरे जे सहकारी होते दादासाहेब गायकवाड वगैरे त्यांनी मिळून त्यांनी आपल्या सहकार्यासमेत हे आंदोलन सुरू ठेवले. कुसुमाग्रज जे होते कुसुमाग्रजसुद्धा याच्यामध्ये सामील झाले होते. त्यांनीसुद्धा आपल्या कवितेचे जे स्टार्टिंग आहे ते याच्यापासून सुरू केली होती. तर अशा प्रकारची ही परिस्थिती चालली, परंतु 5 वर्ष चालल्यानंतर याच्यामध्ये यश काही येताना दिसत नव्हते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की बी आता हे जाऊ द्या, हे जे हिंदू समाज आहे यांचे काही मन परिवर्तन होऊन नाही राहिलेलं आहे. ठीक आहे, तर आपलावाला जो मेन उद्देश आहे की आपण मंदिरात प्रवेश केल्याने आपल्याला देव भेटेल अशातला काही भाग नाही. जसे याच्या प्रकारे जे तुम्ही जे कुत्रे मांजरे हे जे काय म्हणतात तर जे मंदिरात जातात तर ते काय देव माणूस बनवून येतात का वापस परत येतात का असातला काही भाग नाही. आता आम्ही जाऊनसनी काय म्हणतात त्याच्यामध्ये आम्हाला काय देव प्राप्ती होईल या आमचे काही असे पूर्ण जे उद्धार होईल अशातला भाग नाही आहे. पण आम्ही एक मनुष्य आहोत आणि मनुष्य असल्याने आम्ही तिथे गेल्यानंतर तुमचा देव भ्रष्ट होणार नाही आहे. तर ही जी माणुसकीची वागणूक आहे हे सर्वांना मिळायला हवी. ठीक आहे, तर या कारणाने ती म्हणजे मनुष्याच्या माणुसकीच्या आणि एक म्हणजे सर्व समाजामध्ये एक एकरूपता येण्यासाठी हा मंदिर प्रवेश सत्याग्रह होता. परंतु तो सुद्धा या पूर्ण काळामध्ये सफल होऊ शकला नाही. आणि जेव्हा स्वातंत्र्य झाल्यानंतरच मग ते मंदिर प्रवेश सर्व समाजांना अस्पृश्य समाजांना सुरू झाले. तर अशा प्रकारे अशी व्यवस्था त्या काळामध्ये घडत होती. अशी जी हीनभावना समाजामध्ये होती या कारणाने हा जो अस्पृश्य वर्ग हा हिंदू समाजापासून दुरावलेला होता. मित्रांनो, पुणे करार आटोपल्यानंतर गोलमेज परिषद आटोपल्यानंतर 1935चा जो कायदा झाला होता त्या कायद्यामध्ये सांगितले होते की समोरची जी इलेक्शन येणार आहे त्या इलेक्शनमध्ये सर्वांना विधिमंडळाचं स्थान देण्यात येईल प्रांतिक याच्यामध्ये. तर बाबासाहेबांना जे ह्या गोष्टी कळून चुकल्या होत्या त्यांना माहीत होते की आपली अशी एक संघटना स्थापित व्हायला हवी जेणेकरून ते अस्पृश्य वर्गाचे जी समस्या आहे ती सरकारच्या समोर मांडेल आणि आपल्याला जे राजकीय हक्क प्राप्त झालेले आहेत याच्याकरता या उद्देशाने अस्पृश्याच्या समाजाच्या उद्धाराकरिता एक संघटना स्थापित होईल आणि एक मजुराची जे त्या काळामध्ये जे मजुरावर जो अत्याचार होत होता त्या कारणासुद्धा म्हणजे एक राजकीय चळवळ समोर नेण्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936ला मजूर पक्षाची स्थापना केली. हा एक राजकीय पक्ष होता. ठीक आहे, तर 1936ला बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय मजूर पक्षाची स्थापना केली आणि राजकीय मजूर पक्ष जो होता ह्या मजूर पक्षाचे त्यांनी राजकीय चळवळीच्या माध्यमातून हे समोरचे जे कार्य सुरू केले. तर याच्या अगोदरची एक घटना आहे की 1935मधली एक सभा झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर. तर त्या सभेमध्ये जनतेच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या येवला येथे 1935मध्ये एक म्हटले होते घोषवाक्य की हा जो त्यांनी याच्या अगोदरची जी परिस्थिती बघितली होती त्यांनी आपल्या जन्मापासूनच बघितले होते की हा जो अस्पृश्य समाज आहे, जो सवर्ण समाज आहे, तो हा सवर्ण समाज हिंदू धर्मातला एक अटूट जो घटक म्हणून राहिले होते की त्याला कोणत्याच प्रकारचे अधिकार देण्यात येत नव्हते. ना पाणी पिण्याचे अधिकार होता, ना त्याला सार्वजनिकरित्या योग्य प्रकारे आपली माणुसकीने तो राहू शकेल अशा प्रकारे कोणता अधिकार देण्यात आला होता. त्याला मंदिरामध्ये प्रवेश करण्याचे अधिकार होता. हर ठिकाणी त्यांच्यावर गैरवर्तणूक होत होती. तर हे त्यांच्या मनावर फार बिंबवून गेले होते. तर 1935मध्ये च्या अगोदर ज्या केला त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला, महाडचा सत्याग्रह केला. अशा प्रकारे जे पूर्ण भारतभर ज्या प्रकारचे सत्याग्रह होत गेले, परंतु त्यामध्ये जे हिंदू समाजाची जी भावना होती ती जी भावना होती ते भावना त्यांची तशीच होती की यांना म्हणजे त्यांच्या जे राहणसरमध्ये कोणत्या प्रकारचं परिवर्तन होत नव्हतं. तर 1935मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या येवला येथे एक घोषवाक्य केले की मी हिंदू जन्मात आलो
हे माझ्या हातात नव्हते, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे त्यांनी घोषवाक्य केली होती. तर समोर त्या काळामध्ये जे घोषवाक्य केली होती तर पूर्ण भारतामध्ये समाजामध्ये हे पसरवणार होते की बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मात बदलणार आहेत. तर ते जे हिंदू धर्मातले जे सामाजिक लोक होते त्यांना गोष्टी माहीत झाल्या होत्या. म्हणजे कुठं ना कुठं त्यांच्या जे बाबासाहेबांची चळवळ होती, बाबासाहेबांचे जे एक एक वाक्य म्हणजे फार म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखे राहत होते त्या काळामध्ये. तर समाज याच्यावर त्यांचीवाली जे भावनाची म्हणजे मनावर त्या गोष्टी बिंबत होत्या. तर 1936च्या मजूर पक्षाच्या जो त्यांनी स्थापन केला होता त्याच्यामध्ये त्यांनी जे 1937मध्ये जे इलेक्शन झाले होते त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलेवाले निवडणुकीकरता जे प्रतिनिधी उभे केले होते त्या पक्षाने मजूर पक्षाने त्याच्यामध्ये भरघोस यश मिळवले. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा 1937च्या ज्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधान प्रांतमधून उभे झाले होते आणि त्याच्यातून ते निवडून आले. अशाच प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचे 13 त्यांच्या मजूर पक्ष पार्टीमधून आणि 2 सपोर्टिंग पार्टीमधून निवडून आले. असं टोटल मिळून त्यांच्यावाले 15 प्रतिनिधी निवडून आले. तर ते काँग्रेसने सुद्धा हे जे 1937चे जे इलेक्शन होते ते फार मनावर घेतले होते. काँग्रेस पार्टी याच्यामध्ये आली होती मेजॉरिटीमध्ये आणि हे जे बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो पक्ष होता हिंदू स्वतंत्र मजूर पक्ष हा विरोधी पार्टीमध्ये होता. तर बाबासाहेब आंबेडकर जे मजूर पक्ष होता आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या कार्यकालामध्ये जे त्यांना मजूर मंत्रीपद मिळाले होते तर त्यांनी कामगारसाठी पुष्कळसे कायदे केले. त्या काळामध्ये कामगारांवरती फार अत्याचार होत होता. कामगारांचे कामाचे तास नियमित नव्हते, त्यांच्या श्रमीच्या मोबदला बरोबर मिळत नव्हता, असमान वेतन होते. तर हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांबरोबर जे कामगारांकरिता त्यांच्या वेलफेअर संबंधित कार्य जे मजूर मंत्री असताना ते म्हणजे त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या हातून ते पास करून घेतले. ही आजच्या काळात सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी जे कायदे केले त्यांच्या परिश्रमानेच आज आपण आपल्याला जे ड्युटी आपण करत असतो 8 तासाची ड्युटी करतो, काम होतं, पारिश्रमिक आपल्याला मिळत असते, समान वेतन कायदा जो आहे लागू आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत बाबासाहेबांनी त्या काळामध्ये करून ठेवल्या होत्या म्हणून आज आपल्याला त्याच्यावाला फायदा मिळून राहिला आहे. तसंच एक खाणकामगारमध्ये महिलासुद्धा होत्या आणि पुरुषसुद्धा होते. त्यांच्यामध्ये महिलासुद्धा त्याच्या पुरुषांबरोबर खांद्यावरून खांदा लावून कार्य करीत होत्या. हे बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले आणि महिलांनासुद्धा काम करताना कशा प्रकारचे तो वातावरण त्यांना मिळते या गोष्टीची सोय त्यांना मिळायला हवी हे बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला होता त्या गोष्टीचा. आणि जो प्रसूती जो कायदा आहे महिलांकरिता तर ते बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील असे एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी महिलांना प्रसूती विधेयक कायदा त्यांच्याकरिता पारित केला होता. हे बाबासाहेब आंबेडकर जगातील असे व्यक्ती आहेत की त्यांनी महिलांकरिता जे प्रसूती कायदा पारित केला होता. तर अशा प्रकारे त्यांच्या असमान जे वेतन आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी तर हा समान वेतन कायदा त्यांनी लागू केला. कामाचे तास, पारिश्रमिक आणि 8 तास अशा प्रकारचे जे त्यांनी आणि सुट्ट्या वगैरे जे आपल्याला वीकली ऑफ वगैरे मिळते हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केला होता. त्याचे पारिश्रमिक आज आपण सर्वजण आपण त्या काळापासून घेऊन राहिलो आहोत. तर अशा प्रकारे त्यांनी मजूर मंत्री असताना आपले कार्यभार म्हणजे आपले कार्य चांगल्या रीतीने पूर्ण केले. 1942मध्ये जे क्रिप्स योजना आली होती भारतामध्ये तर ते क्रिप्सच्या समोर जी भेट दिली होती बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये क्रिप्स यांनी सांगितले होते की तुमचा जो अस्पृश्य वर्ग आहे आणि तुम्ही हा जो मजूर पक्षाच्या सहाय्याने त्यांचेवाले प्रश्न हाताळून राहिला तर एक तुम्ही राजकीय पक्ष असा तयार करा की जेणेकरून तुम्ही संपूर्ण भारतवर्षाचे मध्ये जे आहेत बा अस्पृश्य त्यांचे तुम्ही चांगल्या योग्य रीतीने तुम्ही ते प्रश्न हाताळून शकाल. तर बाबासाहेबांना याची जाणीव झाली होती. या कारणानेच त्यांनी 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाची संस्था एक राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केला होता. तर या पक्षाच्याद्वारे त्यांनी जे संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्याला शाखा स्थापन केल्या आणि भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये पंजाब, गुजरात, मद्रास, बेंगॉल अशा प्रकारे यांनी आपलेवाले संपूर्ण भारत देशामध्ये आपलेवाले शाखा स्थापन केल्या होत्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या संस्थेच्या माध्यमातून. त्यांनी जेव्हा 1946मध्ये जे इलेक्शन झाले होते त्या इलेक्शनमध्ये
यांनी आपले प्रतिनिधी उभे केले होते आणि ते प्रतिनिधी उभे केल्यानंतर पार्टीमधून शेड्यूल कास्ट फेडरेशन या प्रांतामधून 2 व्यक्ती निवडून आले होते, एक बेंगाल प्रांतामधून जोगेंद्रनाथ मंडल आणि एक मद्रास प्रांतामधून. तर बाबासाहेबसुद्धा या इलेक्शनमध्ये हारले होते. ते मुंबईच्या उत्तर याच्या. तर बाबासाहेबांनी जो विचार केला होता की आपल्या अस्पृश्यांचे प्रश्न मांडण्याकरिता अस्पृश्यांना काही अधिकार संविधान सभेमध्ये मिळण्यात यावे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता की संविधान सभेमध्ये जाण्याकरिता. कारण की बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जी विद्वत्ता होती आणि त्यांची एक तळमळ होती, आपला अस्पृश्य वर्गांकरिता कोणी प्रश्न मांडणारा त्या संविधान सभेमध्ये नाही राहणार तर मग माझ्यावाल्या अस्पृश्य समाजाचे का होईल बा म्हणून. तर कारण की सर्व तोच समाज राहील. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण फार दुःख झाले बाबासाहेब आंबेडकरांना, कारण की त्याच्यावर 2च सभासद निवडून आले होते. तर जोगेंद्रनाथ मंडल हे जे बंगाल प्रांतामधून निवडून आले होते, खुनासा आणि जोनार अशा प्रकारचे 2 तिथून ते आहेत प्रांत. त्याच्यातून जोगेंद्रनाथ मंडल हे जे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून निवडून आले होते, त्यांनी म्हटलं होतं की मी आपल्या पदाचा राजीनामा देतो आणि बाबासाहेब तुम्ही त्या जागेतून उभे व्हा. आम्हाला कोणत्याही हालतीत आपला वर्ग आहे त्यांच्याकरिता त्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता संविधान सभेमध्ये आपला हक्क मागण्याकरिता आपला प्रतिनिधी राहायला हवा. तर तुमच्यासारखा तुम्ही त्याच्यामध्ये जायला हवं. तर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण जोगेंद्रनाथ मंडल आणि सहकाऱ्यांनी तेथून निवडून आणायचा पूर्ण निश्चय केला. आणि जसं जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपला राजीनामा दिला त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतामधून उभे झाले. त्या इलेक्शन झाल्यामध्ये जोगेंद्रनाथ मंडल आणि सहकारी होती, त्यांनी पूर्ण जोर लावला आणि बाबासाहेब आंबेडकर निवडून आले. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, म्हणजे की त्या इलेक्शनच्या अगोदर जेव्हा सर्व इलेक्शन सुरू होते सुरुवातीचे, तेव्हा त्यामध्ये काँग्रेस पार्टीचे असे म्हणणे होते की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही हालतीत संविधान सभेमध्ये प्रवेश देऊ नाही. संविधान सभेमध्ये येण्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांकरिता सर्व दरवाजे आम्ही बंद करून ठेवले आहेत, आम्ही खिडक्या बंद करून ठेवल्या आहेत की आम्ही कोणत्याही हालतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये प्रवेश नाही देऊ. आम्ही खिडक्या बंद करून ठेवल्या, दरवाजे बंद करून ठेवले आणि जे होल असतात ते सुद्धा बंद करून ठेवले. म्हणून बाबासाहेब आंबेडकर बिलकुल याच्यामध्ये प्रवेश देवा संविधान सभेमध्ये येणार नाहीत. तर अशाच प्रकारची स्थिती अगोदर झाली होती. इलेक्शनमध्ये बाबासाहेब आंबेडकर निवडून नाही आले होते, पण जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहकार्याने शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सदस्याने राजीनामा दिला आणि त्यांनी पूर्ण प्रयत्न करून बाबासाहेब आंबेडकर यांना त्या बंगाल प्रांतातून निवडून आणले. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये प्रवेश घेतला. परंतु तो जो बंगाल प्रांत हा प्रांत ज्याच्यातून बाबासाहेब निवडून आले होते, तो प्रांत पाकिस्तानमध्ये गेला. त्या कारणाने आणखी बाबासाहेबांचा मोकळा रस्ता झाला नाही, कारण की तो पावसात तिकडे झाला. तर बाबासाहेबांना हिंदू जिथे आपण राहतो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्या हिंदू समाज तिथे राहून शानी बाबासाहेबांना परिवर्तन घडवून आणायचं होतं. तर त्याच्यानंतर जे बाबासाहेबांची जी विद्वत्ता होती, बाबासाहेबांनी जे ज्ञान अर्जित केलं होतं, याच्या अगोदर आपण बघितलं आहे की बाबासाहेबांनी विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना त्यांनी कोलंबिया विद्यापीठमधून उच्च पदवी मिळवल्या. त्याच्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च पदव्या मिळवल्या. ते दक्षिण आशियामधून नंबर 1 DSCची पदवी त्यांना प्राप्ती केली होती. आणि ते त्यांच्याजवळ एवढी जी विद्वत्ता होती, त्यांच्याकडे जे ज्ञान होतं, त्यांनी म्हणजे 60 देशांच्या संविधानाचा त्यांनी अभ्यास केला होता. तर एवढं पूर्ण त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते त्या काळामध्ये, त्या भारत देश ज्या अवस्थेमध्ये होता त्या काळामध्ये, तेव्हाच्या काळामध्ये कोणाकडेच तेवढं एक ज्ञान, एवढी विद्वत्ता कोणाकडेच नव्हती. तर 3 लोक त्या ठिकाणी जेव्हा होते, म्हणजे नेहरूंना माहीत होते की तेज बहादूर सप्रे, बॅरिस्टर जयकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर तेज बहादूर सप्रे हे जे होते ते म्हातारे होऊन गेले होते, त्यांच्यानं काम जमणार नव्हते. आणि बॅरिस्टर जयकर हे जे होते हे सुद्धा म्हणजे ते संविधानमध्ये ते मुस्लिम लीग आणि काही असे मुद्दे होते, त्या कारणाने ते सुद्धा दुरावलेले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती असे वाचले होते की त्यांच्याजवळ एवढी बुद्धिमत्ता होती, एवढी त्यांच्याजवळ ज्ञान होते आणि ते विद्वत्तेच्या भरावर दुसरा कोणी व्यक्ती त्यांच्याकडे मिळालाच नव्हता. जसं प्रकारे त्यांचे नाव आहे. तर त्यांनी त्यालासुद्धा म्हटले होते की तुम्ही आमच्या संविधानच्या बनवाबा म्हणून. पण त्यांनीसुद्धा म्हटले होते की तुमच्या भारतामध्ये एवढे उच्च शिक्षित विद्वान लोक आहेत, तर तुम्ही माझ्याकडे कशाला येता. तर
अशा प्रकारची जी अवस्था तिथे झाली होती की विद्वत्तेच्या मामल्यामध्ये ज्ञान संपादनच्या अर्जामध्ये एवढा जो इतिहासाचा जो अभ्यास राहते तर यामध्ये कोणी असा व्यक्ती तेव्हा त्या काळामध्ये कोणी असा व्यक्ती होताच नाही. ठीक आहे. तर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होते. तर तेव्हाचे जे काँग्रेसचे पुढारी ज्यांनी म्हटले होते की बाबासाहेबांना काय म्हणतात तर की आम्ही दरवाजे खिडक्या असं बंद करून टाकून आणि त्यांना येऊ नाही देऊन, तर त्यांनी त्या बाबासाहेब आंबेडकरच्या विद्वत्तेच्या भरोश्यावर त्यांनी त्यांना त्यांनी भागच पडले होते. तर त्यावेळेसचे जे राष्ट्रीय आपले अध्यक्ष होते संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा जे मुंबईचे जे बॅरिस्टर जयकर यांनी आपली जे राजीनामा दिला होता तिथे जागा खाली झाली होती. तर त्या जागेतून बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही हालतीत निवडून यावा, कारण की त्यांचे संविधान सभेच्या समितीमध्ये येणे फार आवश्यक आहे. कारण की त्यांच्याशिवाय आपली संविधान सभा पूर्णरित्या चालू शकणार नाही. कारण की एवढी महत्ता, एवढी विद्वत्ता, एवढे जे ज्ञान, एवढे जे त्यांनी जे तपश्चर्या करून त्यांनी जे ज्ञान अर्जित केलं होतं त्यांचा फायदा बघा बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या इथे झाला होता. तर ते पंडित जे नवरलाल नेहरू होते त्यांनी ह्या गोष्टी कळून चुकल्या होत्या. तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा जे त्यावेळेसचे मुंबई प्रांताचे जे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर यांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्याही हालतीत मुंबई प्रांतातून निवडून आणा. तर अशा प्रकारे ते मुंबई प्रांतातून मग ते निवडून आले आणि संविधान सभेमध्ये ते मग दाखल झाले. तर अशा प्रकारच्या त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरच्या सहवास होता, जो त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेच्या सहाय्याने त्यांनी जे ज्ञान अर्जित केलं होतं. ते अर्थशास्त्रामध्ये तज्ज्ञ होते, ते राजकीय याच्यामध्ये तज्ज्ञ होते, सामाजिक याच्यामध्ये ते तज्ज्ञ होते. तर इतके जे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं बाबासाहेब आंबेडकरांची, त्यांची जी विद्वत्ता होती त्या विद्वत्तेच्या कारणाने बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्मितीसाठी एक योग्य व्यक्ती आहेत. तर त्याच्यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरची जी भूमिका होती, जे बाबासाहेब बंगाल प्रांतामधून निवडून आले होते, त्याच्यानंतर हे मुंबई प्रांतामधून निवडून आले, त्याच्या अगोदर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सभेमध्ये संविधान सभेमध्ये ज्या भाषण दिले होते, भाषणमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कामकाजामध्ये एवढी तीक्ष्णता होती, त्यांच्या भाषणामध्ये एवढी प्रावीण्यता होती की सर्व लोक मंत्रमुग्ध होऊन जात. त्याने बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बॅरिस्टर जयकर यांनी संविधान सभेमध्ये मुस्लिम लीगने बहिष्कार केला होता, तर जो प्रश्न उभा झाला होता की कारण की ते अधिवेशन चालू नव्हते होत, कारण की बॅरिस्टर जयकर यांचे म्हणणे होते की मुस्लिम लीगचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग असायला हवा. तर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भाषणाकरता उभे केले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असं विचार असं त्यांच्या मनामध्ये नव्हते आले की त्यांची पाळी आता भाषणाची इतक्या लवकर येईल म्हणून. तर पण त्यांना भाषणाची पाळी आली. त्यांनी आपल्या जे त्यांच्याकडे जे विद्वत्ता हासिल होती आणि जे त्यांची प्रामाणिक निष्ठा होती, त्या प्रामाणिक निष्ठेच्या भरोश्यावर त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषणामध्ये त्यांनी सांगितले की आपण भले प्रांती आणि समाजामध्ये विखुरलेले आहोत, पण एक दिवस असा येईल की आपण सर्व एक होऊ आणि एक होण्याकरता आपण सर्वांनी मिळून आणि एकत्र यायला पाहिजे. आणि आपला उद्देश भारताला कशा एक प्रकारे लोकशाही संविधान आपल्याला देता येईल आणि कशाप्रकारे आपण एक लोकशाहीला सामोर घेऊन जाऊ. तर अशा प्रकारे त्यांचे भाषण म्हणजे इतके मंत्रमुग्ध करून टाकणारे होते की त्या काळामध्ये जे विरोधक बसले होते त्यांच्या भाषणाला हाणून पाडण्याकरता त्यांना कुठं असा मुद्दाच मिळाला नाही की त्यांच्या भाषणाला ते हाणून पाडतील. भक्ती आहे, त्यांची जी राष्ट्रनिष्ठा आहे, त्या भाषणातून त्यांच्या त्या कामकाजातून सर्वांना दिसून आली. तर अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा समिती नेमण्यात आली. मसुदा समितीमध्ये 7 मेंबर नेमण्यात आले आणि त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष ठरवण्यात आले. तर मसुदा समितीचे अध्यक्ष ठरवल्यानंतर मसुदा निर्मितीचा कच्चा आराखडा तयारण्यात आला. कच्च्या आराखड्यानंतर जी प्रारूप देण्यात आले होते, ड्राफ्ट कमिटी जी बनली होती, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर बरोबर आणखी 7 व्यक्ती होते. तर त्यांनी पुष्कळ मेहनत घेतली आणि जो संविधान बनवण्यात आले, कारण की बाबासाहेब आंबेडकरकडे पूर्ण 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास होता आणि त्यांची एक गोष्ट त्यांना त्याच्यातून कळून चुकली की आपल्या ह्या देशामध्ये आपला जो समाज विखुरलेला आहे, जो प्रांतामध्ये डिवाईड आहे, जो धर्मामध्ये डिवाईड आहे, यांना सर्वांना एकत्रितरित्या कशाप्रकारे एका समतोल याच्यामध्ये सर्वांना समानता, बंधुत्व
स्वातंत्र्यता देण्यात येऊनसानी कशाप्रकारे त्यांना उच्च शिखरावर घेऊन नेल्या जाईल, आपल्या देशाला कशी प्रगतीच्या राष्ट्रावर घेऊन नेल्या जाईल बा म्हणून, जिथे सर्वांना समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार राहील आणि सर्व जे विखुरलेला समाज आहे, विखुरलेले पुष्कळसे धर्म आहेत, पुष्कळसे प्रांत आहेत, त्यांना कसं एका याच्यामध्ये आणल्या जाईल. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपली पूर्ण विद्वत्ता, आपला पूर्ण वेळ त्याच्यामध्ये दिला. आणि एक भारताकरिता अलौकिक असे संविधान निर्माण केले. तर बाबासाहेबांना हे पूर्ण संविधान निर्मिती करण्याकरिता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. पण याच्यामध्ये बाबासाहेबांची प्रकृतीसुद्धा फार खालावून गेली होती. 1948ची बाब आहे, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती फार म्हणजे खालवल्या स्थितीत झाली होती. बाबासाहेबांच्या पायामध्ये एक बिमारी होती, त्या बिमारीचा त्रास त्यांना झेला लागत होता. त्यांना मधुमेहाची बिमारी होती. तर त्यांचे आयुष्य फार काही जास्त राहणार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्याकडे, आपल्या बिमारीकडे दुर्लक्ष केले तर त्यांचे आयुष्य फार जास्त काळ राहणार नाही, असे डॉक्टरांनी त्यांना वारंवार त्यांना सल्ला देत गेले. परंतु त्यांना माहीत होते की आता या अवस्थेमध्ये तेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोणीच नव्हते. ठीक आहे. तर त्यांची डॉक्टरांनी सल्ला दिला होता की तुमच्या पाहण्याकरता तुम्ही एक नर्स पहा, एक सहयोगी पहा, जेणेकरून तुम्ही तुमचे ते काळजी घेईल. ठीक आहे. आणि तुम्ही आपले कार्य व्यवस्थित करू शकाल. तर बाबासाहेबांनी जे आपले रमामाता जे आहे, ज्यांच्या मृत्यू अगोदरच झालेला होता, तर त्यांनी वचन दिले होते की मी रमाबाईंना का म्हणतं दुसरे लग्न करणार नाही. परंतु ही जी परिस्थिती आली होती की बाबासाहेबांची अवस्था फार म्हणजे डाऊन झाली होती आणि त्यांना त्यांच्या तब्येतीच्या पाहण्याकरता एक म्हणजे शुश्रूषा आवश्यकच होती. तर त्या काळामध्ये जिथे ते बाबासाहेब आंबेडकर आपले रोगनिदान करण्याकरिता जात होते, तिथं एक नर्स होत्या, डॉक्टर होत्या. तिथं काम झालं, त्यांच्याबरोबर भेट झाली त्यांचीवाली. त्यांचं नाव होतं सविता म्हणून, आणि ते कबीर याचे होते, ब्राह्मण होते. तर त्यांची बोलणे चालणे झाले आणि कुठेतरी त्यांचे जे मैत्री झाली होती, त्यांच्यातून त्यांनी ठरवले की आता आपले समोरचे म्हणजे जर आपण कोणती दुसरी नर्स वगैरे ठेवू आणि जर ते आपल्या सहयोग करत, तर लोकांना बोलण्याचे पुष्कळचे लोक राहतात की ते म्हणजे टीका करणारे राहतात. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या सहमतीने दोघांनी मिळून एप्रिल महिन्यामध्ये 1948ला विवाह केला. आणि त्याच्यानंतर सवितामाईंनी सुद्धा बाबासाहेबांची फार काळजी घेतली आणि त्यांना वेळेवर त्यांच्या बिमारीवर लक्ष देऊनसाठी त्यांनी त्यांच्या सहयोगाने, सवितामाईच्या सहयोगाने त्यांनी मग आपले समोरचे कार्य सुरळीत केले. तर असा जो संविधान निर्मितीचा जो काळ होता, याच्यामध्ये सुद्धा फार बाबासाहेबांना कष्ट झेलावे लागले. कारण की जे 7 मेंबर होते, त्या 7 मेंबरमधून काही एकाचा मृत्यू झाला होता, जे त्याची भरपाई जागा नव्हती झाली, एक बिमार होते, एक काही म्हणजे दिल्लीच्या दूर राहत होते. तर अशा प्रकारचा जो व्यवहार होता बाबासाहेबांवर त्यांच्यावरती पूर्ण कार्यभाराची जोर आली होती. कारण की संविधान सभेमध्ये जे टी कृष्ण मेनन आहेत, त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या सुद्धा होत्या आणि बाबासाहेबांच्या विशेष करून नाव घेतले होते की त्यांनी किती पराकाष्ठेने, परिश्रमाने हे संविधान तयार केले. कारण की जे दुसरे जे मेंबर होते ते पूर्ण सहयोग देऊ शकले नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी 24 नोव्हेंबर 1949ला पूर्ण जे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, ते आपला डॉक्टर राजेंद्र प्रसाद शर्मा यांना संविधानाची प्रति भेट दिली. तर जेव्हा ते अखेरचे जे भाषण झाले होते, त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले होते की त्यांनी अगोदर तर जे माझे एकट्याचे हे श्रेय नाही आहे, त्यांनी सांगितले होते की जे BN राव आहेत, जे मुखर्जी आहेत, यांनी सहयोगसुद्धा केला आहे आणि बाकीचे जे पूर्ण मंडळ आहेत, वरपासून तर जे खालच्या लेवलचे जे कर्मचारी होते, त्यांनी सर्वांचे त्यांनी आभार मागितले आणि जे बंडखोर होते त्यांचे सुद्धा त्यांनी सहयोग दिल्यामध्ये जे मूलभूत तत्त्वे वगैरे जे आपण त्यांनी टाकलेले होते, ते त्यांनी सर्वांचे आभार मागितले आणि सहयोगवरती आभार व्यक्त केला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा जे त्यांना सहयोग दिले होते संविधान सभेच्या याच्यामध्ये, तर त्यांनी त्यांचेसुद्धा आभार मागितले. असे त्यांनी म्हटले की आपल्या भाषणामध्ये की आपला हा जो संविधान आहे, हा याच्यावर जास्त काही बोलण्यासारखे एवढंच आहे की बी संविधान चालवणारे लोक जर चांगले असतील तर संविधान कसाही असू द्या, तो चांगला साबित होईल. पण जर संविधान चालवणारे लोक जर खराब असतील तर तो संविधान किती चांगला राहू द्या, तो वाईट साबित होईल.
ठीक आहे. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे म्हणजे चालवणारे लोकशाही पाहिजे, जे लोकांमध्ये कर्तव्यनिष्ठता आहे, त्यांना राष्ट्रप्रेम आहे, तर ते त्या संविधानाला योग्यरित्या घेऊन चालवतील बा. तर अशा प्रकारे बाबासाहेब बाबरीचे राष्ट्रनिष्ठेविषयी फार छान असे तिथे भाषण झाले आणि ही जी संविधान निर्मितीची प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली होती. तर त्याच काळामध्ये 1948 ते 1951 पर्यंतचा जो काळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल हा कायदा तयार केला होता. त्या हिंदू कोड बिलकरिता सुद्धा बाबासाहेबांनी पूर्ण पारिश्रमिक घेतले होते. त्याच्याकरिता त्यांनी आपले 4 वर्ष 1 महिने 26 दिवस असा जो कार्यकाळ आहे, ह्या कार्यकाळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपली पूर्ण पारिश्रमिक करून जे आजच्या काळामध्ये जे आपण दिसत आहेत की महिला ज्या स्वतंत्र दिसून आलेल्या, त्यांना सर्व गोष्टीचे अधिकार आहेत, समानतेचे अधिकार आहे, घटस्फोटचे अधिकार आहे, त्यांना पालकत्वाचा कायदा आहे. तर अशा जे कायदे आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 पासून जो त्यांनी अविरत अभ्यास केला होता हिंदू बोर्ड केला, त्याच्यावाला बेस आहे. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जो हिंदू बोर्ड कायदा केला होता हा बेस आहे, जे म्हणजे महिलांना त्या काळामध्ये कोणतेच अधिकार नव्हते. महिलांना कुटुंबामध्ये एक म्हणजे त्यांचे बोलणे ऐकले जाईल अशा प्रकारची कोणती प्रतिष्ठा त्यांच्याकडे नव्हती. तर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते की जर व्यक्तीला आर्थिक बाबतीत कायदे मिळाले कुटुंबामध्ये तर त्यांच्या गोष्टीला व्हॅल्यू येते. कारण की जर आपण पाहिलं की मनुस्मृतीचा जो कायदा होता, मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये ज्या महिला लोकांना एकदमच खालच्या स्थानामध्ये ठेवण्यात आले होते, त्यांना फक्त चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी दिल्या होत्या. जर आज आपण परिस्थिती पाहिली आहे तर आपल्याला माहीत होईल की एक जो मुलगा आहे त्याला जर तुम्ही काही शिक्षण दिले नाही, त्याच्या प्रगतीकरता जर रस्त्यावर खोलले नाही तर तो सामोर कसा जाईल, त्याला कोणत्या ज्ञान कशा प्रकारे येईल, ठीक आहे. तर त्याचे दरवाजे खुले नाही राहतील तर तो कसा सामोर जाईल. तर अशा प्रकारची जी प्राचीन काळापासून मनुस्मृतीच्या कायद्याने जे महिलांवरती एकदम अत्याचार केले होते की म्हणजे ते फक्त पुरुषावर अवलंबून राहील, तर ह्या सर्व गोष्टी होत्या. त्यांना विधवा झाल्यानंतर विवाह करण्याचा कायदा नव्हता, त्यांना आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये त्यांचा अधिकार नव्हता, ठीक आहे. तर विधवा विवाह, सतीबंदी एवढ्या प्रकारचे पुष्कळचे त्यांच्यावरती निर्बंध टाकण्यात आले होते आणि त्यांना फक्त स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र ठेवण्यात आले होते. तर ह्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी की फक्त शूद्राच्या बरोबर ज्या स्त्री आहेत ते फक्त शूद्रातीलच महिला नाहीत, तर जे उच्चवर्णीयातले जे स्त्री होतात त्यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर निर्बंध टाकण्यात आले होते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी हिंदू बोर्ड कायदा हा जो विधेयक संहिता जे तयार केली होती हे कोणत्याही हालतीत पास करा. कारण की बाबासाहेबांची प्रकृती तेव्हा ठीक नव्हती आणि बाबासाहेबांना वाटत होते की महिलांना समानतेची वागणूक मिळायला हवी. कारण की महिलांना जर समानतेची वागणूक नाही मिळेल तर हा देश सामोर जाऊ शकणार नाही, ठीक आहे. जेव्हापर्यंत 2 जे चाके असतात, एक महिला असते आणि पुरुषाचे, जर महिलांना जर तुम्ही खाली दाबून ठेवाल तर आपला देश सामोर जाऊ नाही शकत. आणि जर महिला जर म्हणजे शिक्षित झाली, महिला जर सर्व अधिकार मिळाले तर ते आपल्या पूर्ण परिवाराचे साध्य करेल. महिला जर शिक्षित झाली, महिलांना सुद्धा जे आर्थिक अधिकार देण्यात आले आणि समाजामध्ये त्यांना एक उच्च स्थान देण्यात आले, त्यांनाचे जे प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यात आले, तर ते सुद्धा माणसाच्याही समोर चालले जातील आणि त्यांना एक समानतेचे त्यांना मिळायलाच हवी. ते मनुष्य आहेत. अशा प्रकारचे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ते हिंदू बोर्ड कायद्यामध्ये हे सर्व गोष्टी इन्क्लूड केल्या होत्या की त्यांना हे अधिकार मिळायला पाहिजेत, घटस्फोटाचे अधिकार मिळायला पाहिजेत, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये त्यांना अधिकार मिळायलाच हवा. तर अशा प्रकारचे जे अधिकार होते पालकत्वाचे, पोटगीचे, ते हे सर्व अधिकार बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते की माझ्या कार्यकाळामध्ये हे अधिकार झाले पाहिजेत. कारण की त्यांची प्रकृतीसुद्धा फार म्हणजे होती आणि त्यांना असं मनातून वाटत होते की शूद्राप्रमाणे त्यांची जी वाईट वागणूक होती ती त्यांनी स्त्रियांची सुद्धा बघितली होती. त्यांना वाटत होते स्त्रियांना कोणत्याही हालतीत हे अधिकार मिळणे भागच आहे. पण त्या काळामध्ये जो हिंदू समाज होता तो हे अधिकार देण्याच्या इच्छुकच नव्हता. त्यांना असं वाटत होतं की हा जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे हिंदू कोड बिल आणलं आहे हे आमच्या हिंदू धर्मावर एकदम ते प्रहार करून राहिले आहेत.
ठीक आहे. तर अशा प्रकारे हिंदू समाजाची तेव्हा व्यवस्था होती. तर ह्या हिंदू कोड बिलाविरुद्ध हा जो समाजामध्ये जे आपण पाहून राहिलो की स्त्री पुरुष समता आणि स्त्री असं कोणतं क्षेत्र नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये स्त्री आपल्या स्वतःला सिद्ध त्यांनी केलं नाही आहेत. तर चाहे सायंटिफिक राहो या एरोनॉटिक राहो, रेल्वे राहो, असं प्रत्येक क्षेत्र असं कोणतं क्षेत्र नाही आहे की ज्याच्यामध्ये महिलांनी आपल्या स्वतःला सिद्ध नाही केले आहेत. तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा ज्या तरतुदी करून ठेवल्या होत्या त्याच्या पाठबळामुळे ह्या सर्व गोष्टी समोर आपल्याला दिसून येऊन राहिल्या आहेत. तर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे हेच होते की महिलांना समानतेचा अधिकार मिळायला हवा सर्वांना. तर अशा प्रकारे हिंदू बिल जो कायदा होता त्या कायद्याच्या विरुद्ध तिथल्या तेव्हाच्या हिंदू समाजांनी निदर्शने काढले, रॅली काढल्या, पुष्कळचे बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्रामध्ये पुष्कळशा गोष्टी बोलण्यात येत होत्या. तर अशा ज्या गोष्टी बोलण्यात होत्या त्यांच्यामध्ये वातावरण फार विखुरून होऊन गेलं होतं. खुद संविधान सभेमध्ये जे संविधान काँग्रेसच्या आतमध्ये सुद्धा याच्यामध्ये विद्रोहाचे वातावरण तयार झाले होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्या वातावरणातून आले होते त्यांची जी उच्च शिक्षण गुणवत्ता होती, त्यांनी जी विद्वत्ता हासिल केली होती ते एकदम 100 वर्षासमोरचे जे त्यांचे पाहण्याचे दृष्टिकोन होता. त्यांची विद्वत्ता फार मोठी होती, त्यांची पाहण्याची दृष्टीच एवढी समोरची तीक्ष्ण होती की ते 100 वर्षाच्या समोरचे भवितव्याचा विचार करत होते. तर एक दिवस सवितामाई आणि बाबासाहेब जात असताना जे महिला लोक जे निदर्शने करत होते, तर महिला लोक निदर्शन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करत होते. तेव्हा माईसाहेब यांनी विचारले सुद्धा की तुम्ही ह्या स्त्रियांकरता एवढे करून राहिले, यांच्या चांगल्यासाठी करून राहिले, यांच्या समानतेसाठी करून राहिले, यांच्या प्रगतीसाठी ह्या गोष्टी तुम्ही हिंदू कोड बिल आणून राहिले, पण ह्या जो स्त्रिया आहेत ह्या स्त्रियासुद्धा तुम्ही तुमच्या विरोध करून राहिल्या. तर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे म्हणणे होते की आज ह्या ज्या स्त्रिया आहेत आज यांना माझेवाले पारिश्रमिक समजून नाही येत आहे, पण आजच्या 2 पिढ्या तेव्हा यांना समजू येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्याकरता किती महत्त्वाचे जे हिंदू कोड बिल जो बेस त्यांनी तयार केला होता किती महत्त्वाचा होता बा म्हणून. आज खरीच गोष्ट आहे. जर आज आपण बघून राहिलो तर आज जे स्त्रियांना जे अधिकार मिळालेले आहेत तर आज कोणत्याही मामल्यामध्ये जे स्त्रिया आहेत ते पुरुषापेक्षा कमी नाही आहेत आणि ते आणखी प्रगती करूनच राहिले आहेत. तर हा जे फाउंडेशन बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून तेव्हा टाकले होते तर त्याचाच परिणाम होता की आज सर्व आपल्याला व्यवस्थितरित्या स्त्रियांना समोरचे जे रस्ते आहेत ते त्यांना मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे हिंदू कोड बिल कायदा तेव्हा बंधाने बनवला होता. परंतु त्या काळातली जे सामाजिक परिस्थिती होती त्या काळामध्ये जे वातावरण तयार झाले होते हिंदू कोड बिलाच्या विरुद्ध, तर तेव्हाचे जे कृपापत्री म्हणून जे एक महाराज होते त्यांनी सुद्धा बाबासाहेबांना हे केला होता की बाबासाहेब आंबेडकरच्या हिंदू कोड बिलाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता की हे हिंदू समाजाच्या विरुद्ध आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेळेस म्हणलं होतं 1935 की हिंदू म्हणून मरणार नाही म्हणून. तर त्यांचे जे होते ते सुद्धा लोकांच्या मनामध्ये होते आणि जे हिंदू समाजाचे जे महाराज होते सनातनी महाराज कृपा महाराज त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की हे आमच्या हिंदू समाजाच्या विरुद्ध आघात आहे बा म्हणून. अशाच प्रकारे जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि जे सरदार वल्लभभाई पटेल होते हे सुद्धा या हिंदू बिलच्या विरुद्ध होते. तर अशा प्रकारचे जे वातावरण बनलं होतं फक्त बाबासाहेब यांची जी दूरदृष्टी होती, यांनी जे समानतेची हिंदू स्त्री आणि पुरुषांनी यांना जे समानता मिळायला पाहिजे होती याकरिता जे बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन होता हा तेव्हाच्या काळामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडे नव्हता. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे मान्य करत होते आणि ते सुद्धा म्हणत होते की नाही बा हा आपण हिंदू कोड बिल आपण मांडू आणि हिंदू कोड बिल हा आपण स्त्री आणि पुरुषांच्या समानतेकरता आपण पारित करू. याचे 4 भाग सुद्धा करण्यात आले. बाबासाहेबांना वाटत होतं की 4 भाग करायला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर तयार झाले. भागामध्ये एक भागामध्ये तरी हा हिंदू कोड बिल पास होईल असे त्यांना वाटत होते बाबासाहेबांना. परंतु तिथला जो विरोध होता त्या प्रमुख लीडर लोकांच्या, ठीक आहे, तर त्या कारणाने पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा फार म्हणजे विस्कळीत झाले होते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की मी करतो परंतु ते एक म्हणजे निष्पक्षरित्या जो प्रामाणिकपणाने जे प्रयत्न करायला हवे होते ते करीत नव्हते. हे बाबासाहेब आंबेडकरांना समजू आले कारण की ते पंडित जवाहरलाल नेहरूंचाही असा दृष्टिकोन होता की समोर आणखी इलेक्शन आहेत, 1952 इलेक्शन होणार आहेत, तर त्या इलेक्शनच्या सुद्धा परिणाम होईल आपल्या या पार्टीवरती. ह्या गोष्टीच्या सांगड घालून ते सुद्धा त्यांनी समोर असा विचार केला की हा जो हिंदू कोड बिल आहे आपण
त्यांनी संविधान सभेमध्ये म्हटले की आता हा हिंदू कोड बिल आपण याच्यामध्ये आपण स्वीकृत करणार नाही आहोत। तर हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं 4 वर्षापासून जो त्याच्यावर परिश्रम केले होते, हा बाबासाहेब आंबेडकर कुठंतरी नैतिक त्यांना मनामध्ये फील झाले आणि वाटले की नाही बा आपण जे विचार करून राहिलो हा त्याच्याकरता आघात आहे, कमीत कमी 1-2 विधेयक तरी बाबासाहेब एक जो संहिता आहे ते तरी पारित भागामध्ये तरी पारित व्हायला पाहिजे होते, जेणेकरून बाबासाहेबांना वाटलं मनामध्ये त्यांची जी तळमळ होती महिलांविषयी जे समानतेची, त्यांनी जे कायदा त्यांनी म्हणले होते की पोटगी कायदा, विधवा विवाह कायदा, हा वडिलोपार्जित त्यांना संपत्तीमध्ये कायदा, ह्या कायदा जे मिळणार होते असे जर कायदा जरी पारित करण्यात आले असते तरी बाबासाहेबांना ठीक वाटले असते। परंतु त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा हा वाला हिंदू कोड बिल तेव्हा पारित करण्यात नाही आला। तर बाबांना वाटलं की जर आपण आपल्या परिश्रमाचे चीजेच होऊन नाही राहिले तर आपण या संविधान सभे याच्यामध्ये राहून का फायदा, आपल्या विधिमंडळामध्ये राहून का फायदा। तर बाबासाहेब आंबेडकरांनी याच कारणास्तव हिंदू कोड बिलाचे पारित नाही होऊ शकला, याच कारणास्तव बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा राजीनामा दिला, आपल्या केंद्रीय पदाचा राजीनामा दिला। तर अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी जो तेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले, भले त्या काळामध्ये ते तयार होऊ शकले नाही, परंतु जेव्हा ते काँग्रेस पार्टी जेव्हा दुसऱ्याच्या कार्यकाळामध्ये जेव्हा ते आली, विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आली, त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे राज्यसभेवर होते, परंतु त्या राज्यसभेवर असताना त्यांनी त्यांच्याच कार्यकाळामध्ये 1955-56च्या दरम्यानमध्ये हे जो हिंदू कोड बिल आहे हा कायदा भागाभागाने तो स्वीकृत करण्यात आला आणि कायद्यामध्ये त्याचे रूपांतर होत गेले। इथे महत्त्वाची गोष्ट हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो दूरदृष्टीपणा, जो त्यांची जे पाहण्याची दृष्टी होती, ठीक आहे, तर ते त्या काळामध्ये कोणाकडेच नव्हती, ठीक आहे। तर जर बाबासाहेब यांच्या म्हणण्यानुसार जर त्या गोष्टी केल्या असत्या तर जर आपण विचार करतो की आपला देश आज कोणत्या स्थितीमध्ये आहे, ठीक आहे, जर त्यांची एक गोष्ट जर त्या काळामध्ये मंजूर झाली असती, जे कारण ती की आज त्या गोष्टी लागू आहेत, ठीक आहे, जे हिंदू कोड बिल जे त्यांनी बाबासाहेबांनी फाउंडेशन तयार केलं त्या लागू झाल्या आहेत आणि त्या लागू झाल्या कारणास्तव आज स्त्रियांना एवढे मोठे अधिकार मिळालेले आहेत, ठीक आहे। तर या ज्या गोष्टी अशा तेव्हाच लागू झाल्या असत्या तर आपण आजच्या स्थितीतून आणखी काही दशके सामोर राहिलो असतो, ठीक आहे। आपली जी आजची स्थिती आहे त्या स्थितीच्या काही गुणा समोर आपण आजच्या स्थितीमध्ये राहू शकलो असतो, कारण की आपण त्याच्यामध्ये मागे गेलो, ठीक आहे। आपण जर बाबासाहेबांची तेव्हाची गोष्ट ऐकली असते तर आज आपण सामोर राहिलो असतो। तर म्हणजे एवढं नुकसान होतं एका विद्वत्ता माणसाचे आणि एका दूरदृष्टी पाहणाऱ्या माणसाचे एक योग्य निर्णयाच्या जर त्याला स्वीकृती नाही मिळाली तर। पण अशा प्रकारे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका त्यांचीवाली होती। याच्यानंतर जो 1952मध्ये इलेक्शन झाले होते, बाबासाहेब आंबेडकरसुद्धा मुंबई याच्यातून उभे झाले होते, परंतु तर काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरच्या विरुद्ध एक नारायण काजोळकर, साधोबा नारायण काजोळकर म्हणून एक जे व्यक्ती होते, ते काही बाबासाहेब आंबेडकरांची जर आपण त्यांची तुलना केली तर कोणत्याच बाबासाहेबाच्या याच्यामध्ये ते समांतर बसत नव्हते, ठीक आहे। पण हे आपण विचार करू शकतो की त्या काळामध्ये जो काँग्रेसचा जो रोल होता, त्यांनी जे प्रतिस्पर्धी उभा केला होता आणि काँग्रेसचे पूर्ण देशामध्ये जे वातावरण होते, त्यांची जी प्रबळ सत्ता होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे आपले जे राहिल्या त्यामध्ये या काळामध्ये केल्या होत्या, तर त्याला अनुसरून जे त्यांचे प्रचाराचे जे माध्यम होते, ठीक आहे, ते प्रबळ असल्या कारणामुळं ते काँग्रेस पार्टीचे जो उमेदवार होता साधोबा नारायण काजोळकर हा व्यक्ती तेव्हा निवडून आला आणि बाबासाहेब आंबेडकर 1952च्या इलेक्शनमध्ये निवडून आले नाही। तर आणि त्याच्यानंतर काही म्हणण्यात आले की कशाकरता निवडून नाही आले, तर कोणी म्हणत होते की ते समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टीवर त्यांनी तह केला होता, याच्या कारणाने काका गाळगीर होते, त्यांनी म्हटलं होतं की बाई आम्ही अगोदर त्याचे प्रतिस्पर्धी देऊ नये, पण ते त्याच्यानंतर त्यांनी प्रतिस्पर्धी उभा केला बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध। तर बाबासाहेब आंबेडकरच्या विरुद्ध पुष्कळ प्रचार करण्यात आला, ठीक आहे। आणि जे काँग्रेसचे जे ध्येय धोरण होते ते सर्व जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी जर अभ्यास केला असेल तर एकतर ते कोणी म्हणतात की समाजवादी पार्टीशी बाबासाहेब आंबेडकरच्या पार्टीचे जे जॉईन झाले होते तो त्याच्यातला एक भाग आहे, कोणी म्हणते की बाबासाहेब आंबेडकर च्या विरुद्ध जे निदर्शने करण्यात आली, जे रॅली करण्यात आल्या, जे गावागावामध्ये जाऊन त्यांनी जे त्या लोकांना भेटून ज्या रॅली करण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये जे बाबासाहेबांची भूमिका जे प्रखररित्या जे मांडण्यात आली होती, तर ते सर्व कारणीभूत ठरले की बाबासाहेब आंबेडकर का म्हणतात तर निवडून आले नाहीत। तर
त्याच्यानंतर जे 1954मध्ये बी सुद्धा भंडाराची पोटनिवडणूक झाली होती, त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर उभे झाले होते, परंतु तेथे सुद्धा काँग्रेसच्याच उमेदवार प्रतिस्पर्धीचे मुळे ते बाबासाहेब आंबेडकर 1954 याच्यामध्ये निवडणूक आले नाही. ठीक आहे. आज बाबासाहेब आंबेडकर आपल्याजवळ नाही आहेत, पण त्यांची जे पाहण्याचे दृष्टिकोन होते, त्यांनी जो केलेला कार्यकाळ आहे, तर त्यांचे एक जे काम आहे त्याच्यावरून आपल्याला समजू होते की ते किती समोरचे विचार करत होते. ते बाबासाहेब आंबेडकर यांचे जे व्यक्तिमत्व आहे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. असा कोणता क्षेत्र नव्हता की ते बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे आपले योगदान दिले नाही. 46मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद विद्यालयाची स्थापना केली. तर त्यांच्या जीवनामध्ये जी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे त्यांच्या मॅट्रिकच्या उत्तीर्ण झाल्यानंतर कृष्णाजी अर्जुन कडुसकर या गुरुजींनी जे बुद्धाचे चरित्र त्यांना दिले होते, तर तेव्हापासून तो बुद्धाच्या धर्माच्या जो त्यांनी अभ्यास केला होता, तर त्यांच्या बुद्धाचे जे प्रभाव होते, बुद्धाची जी शिकवण होती, समता, स्वतंत्रता, प्रज्ञा, शील, करुणा, ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात बुद्धाच्या शिकवण जी त्यांनी आत्मसात केली होती, हे शिकवण त्यांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्या गोष्टी कामात आल्या. गौतम बुद्धांनी जो आपला धम्माचा मार्ग सांगितलेला आहे, म्हणजे धम्म म्हणजे काय, तर मनुष्याचा विकास, तर मनुष्याचे विकास आणि मनुष्याच्या विकासाकरिता जे गौतम बुद्धांनी जे अष्टांगिक मार्ग दिलेले आहेत, तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी जे ग्रहण केले होते. ठीक आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी आत्मसात केल्या होत्या, तर गौतम बुद्धाचा जो पुष्कळ मोठा प्रभाव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपल्याला दिसून येतो. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की जर गौतम बुद्धाच्या जो त्यांचे जे चरित्र आहे जर माझ्या डोळ्यासमोर नसते, तर मी संविधानसुद्धा निर्माण करू शकलो नसतो. तर त्या काळातली जी व्यवस्था होती, लोकांची जी मानसिकता होती, आज मानसिकता बदललेली आहे. ठीक आहे. पण काही ठिकाणी आपल्याला दिसत बी असते, पण त्या काळामध्ये फार जास्त होती आणि बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार त्या गोष्टी त्यांना दिसत होत्या समाजामध्ये. ठीक आहे. जो तिरस्कार होता, ती मानसिकता होती, ती बाबासाहेब आंबेडकरांना दिसत होती. तर त्यांना असं वाटत होतं की मी आता या माझ्यावाल्या खालावलेल्या स्थितीमध्ये, जेव्हा मी आता ह्या जगातून माझ्यावाला निरोप येण्याची वेळ आलेली आहे, तर मी हा जो माझ्यावाला समाजाला कसा एकटं सोडू, तर याला मी कोणत्या दिशेने घेऊन जाऊ, की जेणेकरून मी नसल्या कारणास्तव, मी नसूनसुद्धा यांनी एकतर माझे किताबाच्या माध्यमातून हे मला पाहू शकतात, किंवा यांना मी असं एकटा कसा सोडू. तर यांनी भगवान बुद्धाची जी शिकवण बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केली होती, तर गौतम बुद्धाच्या धम्म आपल्या समाजाला देऊन जावा, जेणेकरून तो एक मानवतेचा धर्म आहे, तो एक समानतेचा धर्म आहे, तो एक म्हणजे बंधुत्वाचा धर्म आहे. ठीक आहे. तर त्यांनी 1935मध्ये घोषणा केली होती की मी हिंदू धर्मामध्ये जन्मलो, आपण मी हिंदू धर्म म्हणून मी मरणार नाही. तर त्यांनी जी घोषणा केली होती त्यांनी आणि आता सत्यात्मक आत्मसात करण्याची ते वेळ आली होती. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाच्या उद्धाराकरिता एक चांगली शिकवणीक म्हणून त्यांनी बौद्ध धर्माच्या जे तत्व आत्मसात केले होते आणि त्यांनी बाकीच्या पूर्ण धर्माचा अभ्यास केला. बाबासाहेबांनी शीख धर्माचा अभ्यास केला, बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला, बाबासाहेबांनी मुसलमान धर्माचा अभ्यास केला, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचे, बाबासाहेबांनी जैन धर्माच्या, विश्वामध्ये जेवढेही धर्म आहेत त्या सर्व धर्माच्या पुष्कळचा असा चांगला अभ्यास केला. कारण की 1935मध्ये त्यांनी घोषणा केली होती. 1935 पासून तर 1956 हा एवढा मोठा कार्यकाळ त्यांच्या अभ्यासामध्ये गेला आहे. तर ह्या सर्व कार्यकाळामध्ये त्यांना माहीत पडले की जे समानतेची शिकवण आहे, गौतम बुद्ध काय म्हणतात आहेत की ते स्वतःला देव नाही म्हणत आहेत. गौतम बुद्ध हे स्वतःला देव नाही म्हणत, ते म्हणतात की मी फक्त एक मार्गदाता आहे, मी जे मार्ग दाखवून राहिलो त्या मार्ग दाखवण्याच्या रस्त्यावर तुम्ही चाला. ठीक आहे. अशा बाकीचे धर्मामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी म्हटलं आहे की मी देवाच्या दूत आहे, मी देवाच्या दूत आहे, देवाने पाठवलेला संदेशवाहक आहे. पण गौतम बुद्ध म्हणत आहे की मी फक्त एक मार्ग दाखवत आहे आणि मी जे मार्ग दाखवलेला आहे ह्या मार्ग दाखवल्यावर तुम्ही त्याच्यावर तर्कासहित त्याला तालमोल करा. तुम्हाला मनाला जर पटतील गोष्टी तेव्हा तुम्ही आत्मसात करा, नाहीतर मग नको करा. ठीक आहे. हे भगवान गौतम बुद्ध सांगताय की मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. ठीक आहे. तर ह्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व समाज बांधवांना गोष्ट सांगितली की एकमेव जो धर्म आहे शांततेचा धर्म, लोकांना अहिंसेचा धर्म. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेटिंग फॉर विजा या पुस्तक आत्मचरित्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण सांगितलेली आहे की अहिंसा म्हणजे काय, तर जे तुकारामांनी जी अहिंसा सांगितलेली आहे की दया तिचे नाव,
पालनभूतांचे आणि निर्दालन कंटकांचे. तर अशा प्रकारची जे आहे ते आहे अहिंसा. ठीक आहे. दया तिचे नाव पालनभूतांचे आणि निर्दालन कंटकांचे. याचा अर्थ आहे की त्याचा अर्थ 2 विभागामध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्या वेटिंग फॉर व्हिसामध्ये, की पहिला आहे की जे प्राणीमात्र आहेत, ठीक आहे, त्यांच्यावरती दया. ठीक आहे, ती दया. आणि जे निर्दालन कंट लोक आहेत, जे म्हणजे वाईट चालीरीतीचे आहे, वाईट विचारधारेचे आहे, जे म्हणजे गलत प्रवृत्तीचे आहे, ठीक आहे, जे समाजामध्ये हिंसा घडवून आणतात, जे वाईट त्यांच्या नाश. ठीक आहे. फक्त एकच गोष्ट धरून चालणार नाही. म्हणजे फक्त अहिंसा म्हटलं की फक्त प्राणीमात्रावर दया, ठीक आहे, हे एवढीच गोष्ट घेऊन चालणार नाही. पण जे कंटक लोक आहेत त्यांचे निर्दालन करणेही आवश्यक आहेत. कारण की जर तुम्ही त्यांचे निर्दालन करणार नाही, जे गलत व्यक्ती आहेत त्यांना जर तुम्ही शिक्षा नाही द्याल, त्यांना तुम्ही सजा नाही द्याल, तर त्याच्यावर तुम्ही जर कराल नाही त्यांच्या विरुद्ध, तर मग त्याची पहिली गोष्ट आहे ते साध्य होऊ शकणार नाही. ठीक आहे. म्हणून अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहिंसेचे तत्व तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार त्यांनी या गोष्टीची तालमेल दाखवलेली आहे. तर अशा प्रकारचे ते तत्व होते, माणुसकीला म्हणजे उंचवणारे असे जे तत्व होते गौतम बुद्धाचे, ते तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकृत केले. आणि बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही उपाधी त्यांच्या जीवित असताना सर्व बौद्ध धर्मांचे जे होते त्या काळातले भंते, तर त्यांनी बोधिसत्वाची उपाधी सर्व जनतेने, बौद्ध लोकांनी बाबासाहेब यांना बोधिसत्वाची उपाधी केली. आणि तेव्हापासूनच बाबासाहेबांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणण्यात येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ठीक आहे. आणि त्यांच्या सभेमध्ये 5 लाख अनुयायी होते, जे त्यांनी नागपूर हा स्थळ चुनला होता. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या दृष्टीने आपल्या 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म घेतला. ठीक आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाकरिता आणि ह्या पूर्ण महिलांकरिता, कामगारांकरिता, ठीक आहे, आणि पूर्ण भारत देशवासियांकरिता एक म्हणजे आपले एक जीवन समर्पित केले. आणि त्यांच्या जीवनावरून जर आपण बघितो की त्यांच्या प्रत्येक जीवनावरती एक संघर्ष आहे, त्यांच्या टप्प्यामध्ये संघर्ष आहे. ठीक आहे. न जर आजच्या काळामध्ये कोणी एक व्यक्ती राव, विद्यार्थी राव, जर त्यांचे जीवनचरित्र तुम्ही पाहाल तर तुमच्या मनामध्ये एक म्हणजे स्वतः आत्मविश्वासामध्ये एक म्हणजे उत्साहाचे एक हे येईल की त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर एवढे काही करू शकले. ठीक आहे. 21 तास अभ्यास करून त्यांनी आपली ज्ञानसंपदा अर्जित केली. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती ते संघर्ष करत गेले. जेव्हा ते एकटे होते बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विरुद्ध पूर्ण समाज होता, मोठे लीडर त्यांच्या विरुद्ध होते, मोठ्या पार्ट्याच त्यांच्या विरुद्ध होत्या, मोठे महात्मे लोक त्यांच्या विरुद्ध होते. बाबासाहेबांना माहिती होते की माझी गोष्ट सत्य आहे, मी सत्याच्या मार्गावर आहो, मी गौतम बुद्धाच्या यांनी दिलेल्या धम्माच्या रस्त्यावर आहे. म्हणजे त्यांनी जे शिकवण आहे, जे सत्याला अनुसरून जे शिकवण आहे, मी ह्या सत्याच्या मार्गावर आहो. तर ते कोणालाही डगमगले नाहीत, कोणालाही घाबरले नाहीत. आणि आपल्या विद्वत्तेच्या भरोसावर आणि आपल्या ज्ञानार्जनाच्या भरोसावर त्यांनी सर्व गोष्टीला सत्य तत्पाडून सांगायला सांगितले. आणि जी आपली गोष्ट आहे ते त्याने सिद्ध केली. ठीक आहे. आणि जे त्याचेच उदाहरण आपण पूर्ण आज जे आपण त्यांच्या दिलेल्या संविधानानुसार, त्यांनी दिलेल्या तत्वानुसार जे आज आपली जी प्रगती दिसत आहे, हे त्याच्या अनुसार 2012 जे सर्वे करण्यात आल्यामध्ये त्याच्यामध्ये द ग्रेटेस्ट इंडियन ऑफ द मिलेनियम म्हणून बाबासाहेब यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर ही जी परिस्थिती आली आहे बाबासाहेबांमुळेच. आज कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब यांची प्रतिमा आहे. आजही त्यांचे नंबर 1 स्कॉलर इन द वर्ल्ड म्हणून त्यांची प्रतिमा आणि त्यांचेवाले घोषवाक्य तिथे केले जाते. बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्व होते. असं कोणतं क्षेत्र नव्हतं की त्यांनी बाबासाहेबांनी काम केले नाही. तर मित्रांनो, आज बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण जीवनचित्र पाहिलो. तर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन प्रवास एवढा, जीवन संघर्ष एवढा मोठा आहे. त्यांचे अर्थशास्त्रीय विचार, त्यांचे सामाजिक विचार, त्यांचे राजकीय विचार, त्यांचे बौद्धिक पातळीवरचे विचार, असे जे विचारावरती जे संशोधन आहे ते महाविद्यालयामध्ये शिकवले जात असते. आणि त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वेगळा अभ्यासक्रम चालत असतो. तर अशा महामानवाचे आपण काही पैलू आज आपण पाहिलो. तर अशा महामानवास, बोधिसत्वास कोटी नमन. जय भीम, नमो बुद्धा मित्रांनो.